नमस्कार. आपल्या सगळ्यांचं सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. ग्रहयोग एक गुरुकिल्ली हा आपला अभ्यासक्रम सध्या चालू आहे आणि या अभ्यासक्रमाचं आजचं हे व्याख्यान क्रमांक 2 मी आपल्यासमोर सादर करत आहे. नमस्कार. व्हिडिओ जरासा थांबवतोय. एक निवेदन करायचं आहे. मला आशा आहे की हा ग्रहयोग अभ्यासक्रम आपल्याला आवडत असेल. या सुमारे 60 व्हिडिओच्या माध्यमातून मी ज्योतिषशास्त्रातील अमूल्य माहितीचा खजिनाच आपल्यासमोर ठेवत आहे. हे व्हिडिओसाठी मी अफाट मेहनत घेतली आहे, वेळ आणि पैसाही खर्च केला आहे. बाजारात हजारो रुपये मोजूनही मिळणार नाही असे ज्ञान मी काहीही हातचं राखून न ठेवता मुक्त हस्ते आपल्यासाठी मोफत सादर करत आहे. जर आपल्याला या व्हिडिओतून काही शिकायला मिळत असेल, आपल्या ज्ञानात भर पडत आहे असं आपल्याला मनापासून वाटत असेल, तर आपण फुल ना फुलाची पाकळी स्वरूप लहानची आर्थिक देणगी मला देऊ शकता. अनेक कॉम्प्युटर सॉफ्टवेअर्स आणि ॲप्स डोनेशन वेअर स्वरूपात उपलब्ध केलेली असतात. हा व्हिडिओ देखील असाच एक डोनेशन वेअर पद्धतीचा आहे असं समजावं. अर्थात देणगी पूर्णपणे ऐच्छिक आहे. देणगीची कुठलीही सक्ती नाही. देणगी किती द्यायची ही देखील आपली इच्छा. आपण प्रत्येक लेक्चर मागं म्हणजे एका प्रत्येक व्हिडिओ मागं लहानशी रक्कम देऊ शकता, किंवा दर 4-5 लेक्चर नंतर थोडीशी रक्कम देऊ शकता, किंवा संपूर्ण कोर्ससाठी एकदाच अशा कोणत्याही पद्धतीनं डोनेशन देऊ शकता. पुन्हा एकदा सांगतो, देणगी पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणतीही सक्ती नाही. देणगी न देताही आपण या अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज मोफत पाहू शकता, डाउनलोड करून आपल्या संग्रही ठेवू शकता. आपल्यासमोर आता जे स्कॅन कोड आहे हे माझा आहे, सुहास माधव गोखले या नावाचं. हे कोड स्कॅन करून आपली जी काही इच्छा असेल त्याप्रमाणे डोनेशन आपण देऊ शकता. मी काही सेकंद थांबतो, म्हणजे हे स्कॅन कोड आपण स्कॅन करून डोनेशन देऊ शकाल, किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन नंतरही आपण डोनेशन देऊ शकता. धन्यवाद. आता व्हिडिओ पुन्हा सुरू करतो. ग्रहयोग एक गुरुकिल्ली. गेल्या व्याख्यानात आपण एक ग्रहयोग हे नेमकं आहे तरी काय हे समजून घेण्यासाठी सुरुवात केली ती. आज तोच मुद्दा आपण जरासा पुढे नेऊ. ग्रहयोग म्हणजेच पत्रिकेतले जे आपले ग्रह असतात ते आपण पत्रिकेत मांडतो. ते कुठल्या तरी राशीत मांडतो, कुठल्या तरी भावात असतात. त्यामुळे त्या ग्रहांची राशीगत फळं, भावगत फळं, काही वेळा नक्षत्रगत फळं यांचा आपण जरूर विचार करतो. परंतु मागच्या व्याख्यानात मी तुम्हाला सांगितलं की ग्रह हा एकटा काही करू शकत नाही. तो या संबंध पत्रिकेमधल्या इतर ग्रहांच्या बरोबरीने त्याला काम करायचं असतं. एका टीमप्रमाणे हे सगळे ग्रह काम करतात. आणि जेव्हा अशी टीम तयार होती त्यावेळेला स्वाभाविकच वैयक्तिक कौशल्यापेक्षाही सांघिक कौशल्य, या व्यक्ती, खेळातल्या व्यक्ती, टीममधल्या व्यक्ती एकत्रितरित्या कसं काम करू शकतील, एकमेकांची सहकार्य कसं करतील, हे बघणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं टीममध्ये चांगले खेळाडू असून देखील त्या खेळाडूंच्यामध्ये जर समन्वय नसेल, त्यांच्यात भांडणं असतील, हेवेदावे असतील, तर काय होतं, चांगले खेळाडू असलेली टीम देखील सामना हरू शकते. आणि तुलनेत ज्या टीममध्ये मध्यम प्रतीचे खेळाडू आहेत पण अतिशय संघ भावनेनं एकमेकाला सहकार्य करत खेळत असतील, तर अशी टीम जिंकायची शक्यता खूप जास्त असते. म्हणजेच पत्रिकेत जेव्हा हे सगळे ग्रह एकत्र असतात तेव्हा त्यांची स्थानगत, राशीगत फळं ते व्यवस्थित सांभाळत पण असतात. परंतु हे टीममध्ये आता खेळत असल्यामुळं त्यांचा एकमेकांशी संबंध कसा आहे, तो कशा तऱ्हेनं प्रस्थापित झाला आहे, तो चांगला आहे का वाईट आहे, हे देखील बघणं अत्यंत आवश्यक असतं. आणि हे बघणं म्हणजेच ग्रहयोगांचा अभ्यास करणं. जसं आपल्या समाजात आपली ओळख, आपण काय शिकलोय, आपल्याकडे किती पैसे आहेत, याबरोबरच आपण कुठं राहतो, समाजाच्या कुठल्या स्तरात राहतो, आपला पत्ता काय आहे, तो प्रतिष्ठित पत्ता आहे का आणखीन दुसरं काही. तसंच
आपल्या सभोवताली लोक कोण असतात, आपण कुणाबरोबर मिसळतो, कुणाबरोबर बोलतो, कुणाबरोबर आपली उठबस असते, ह्याच्यावरून देखील समाज आपली ओळख करत असतो. पत्रिकेच्या ह्या अभ्यासात आपल्याला नेमकं हेच करायचं आहे. ग्रह जरी एकटा असला, तो एका राशीत असला, भावात असला, तरी त्याचे इतर ग्रहांच्या बरोबर कुठले ना कुठले तरी बादरायण का होईना संबंध असतातच. आणि हे संबंध कसे आहेत हे बघणं आणि त्याच्यावरून त्या ग्रहाची एक प्रकारे मोडस ऑपरंडी ज्याला आपण म्हणतो किंवा कार्यपद्धती हे आपण ठरवू शकतो. म्हणजे राशीप्रमाणे किंवा भावाप्रमाणे हे काही विशिष्ट फळं तो ग्रह देणार असतो, ते आपल्या लक्षातही आलेलं असतं. पण बऱ्याच वेळेला ती फळं तशीच्या तशी किंवा त्या तीव्रतेनं जातकाला मिळत नाहीत, हेही आपल्या लक्षात येतं. आणि हे का मिळत नाही हे बघायचं असेल तर त्यावेळेला त्याचं त्या ग्रहाचं असोसिएशन कसं आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणजे तो व्यक्ती जरी चांगली असली तरी वाईट संगतीत लागली तर ती व्यसनी होऊ शकते, हे आपण समाजात नेहमी बघतो. तसंच काहीचं प्रत्येक पत्रिकेत होत असतं. एखादा ग्रह चांगला स्थितीत नसतो, त्यामुळे तो अशुभ फळं देण्याची शक्यता वाढलेली असते. एखादा ग्रह शुभ असतो, त्यामुळे तो शुभ फळं देण्याची शक्यता असते. पण त्याचबरोबर हे अशुभ किंवा शुभ ग्रह जर चांगल्या किंवा वाईट ग्रहांच्या संगतीत जर आले तर त्यांच्या शुभ फळांची तीव्रता वाढेल किंवा अशुभ फळांची तीव्रता वाढेल किंवा शुभ ग्रह एकदम अचानक अशुभ फळं द्यायला सुरुवात करेल आणि जो अशुभ आहे असं आपण समजत होतो तो अचानक शुभ फळांची बरसात करायला लागेल. कारण का तर त्याला चांगल्या ग्रहाची संगत लाभलेली आहे. तर ही संगत कशी आहे, ती कशाच्या सहाय्यानं मोजायची हे आपण आता या अभ्यासक्रमात शिकणार आहोत. जसं एखाद्याला म्हटलं तुझी उंची किती आहे तर तो म्हणेल 5 फूट 6 इंच किंवा आपल्या दशमान पद्धतीप्रमाणे बोलायचं म्हटलं तर 165 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपण उंची इंचात किंवा फुटात किंवा सेंटीमीटरमध्ये मोजतो, वजन किलोग्रॅममध्ये मोजतो. तसं हे ग्रहयोग किंवा या 2 ग्रहांमध्ये संबंध कसे आहेत, कशा प्रकारचे आहेत हे जर ठरवायचं असेल तर त्यासाठी काहीतरी आपल्याला युनिट ठरवलं पाहिजे. जसं उंचीच्या बाबतीत आपण मीटर, सेंटीमीटर, फूट, इंच ठरवलं, तसं काहीतरी आहे का? हेही आपण या अभ्यासक्रमात शिकायचं आहे. म्हणजे 2 ग्रहामध्ये नेमका कसला प्रकारचा संबंध आहे, त्यालाच आपण योग असं म्हणतो. तो चांगला आहे का वाईट आहे हे कसं ठरवायचं आणि हे एकदा ठरल्यानंतर त्याचा जातकाच्या आयुष्यावरती कसा आणि कोणत्या प्रकारे परिणाम होणार आहे हेही आपल्याला ठरवता येतं. आणि एकदा हे ठरवलं की आधीच्या व्याख्यानात मी सांगितलं त्याप्रमाणे अनेक पद्धतीनं ही जी उपलब्ध झालेली माहिती आहे त्याचा तुम्ही अतिशय चांगला वापर करू शकता. आणि ही माहिती खूप बहुमोल आहे. ग्रहाच्या राशीगत परिस्थितीनुसार, ग्रहाच्या नक्षत्रगत परिस्थितीनुसार, भावाच्या मधल्या त्याच्या पोझिशननुसार, भावेशत्वानुसार जे काही आपल्याला कळतंय त्याच्या पलीकडं जाऊन बरंचसं काही हे ग्रहयोग आपल्याला सांगत असतात. दुर्दैवानं आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहयोगाच्याकडं फार दुर्लक्ष केलं जातं. कारण तो थोडासा किचकट भाग आहे म्हणा. किंवा आपल्याकडं इव्हेंट प्रिडिक्शन म्हणजे काल निर्णय करा, घटना कधी होईल हे सांगा, लग्न कधी होईल हे सांगा, नळाला पाणी कधी येईल हे सांगा, गॅस सिलेंडरवाला सिलेंडर कधी घेऊन येईल हे सांगा. ह्या अशा प्रकारच्या भाकितांवर सगळ्या ज्योतिषांचा जोर आहे. आपल्याकडे आलेले जातकही ह्याच पद्धतीची भाकितं सांगा असा आग्रह धरत असतात. आणि त्यामुळंच कदाचित कॅरेक्टर ॲनालिसिस, स्वॉट ॲनालिसिस हे खरं ज्योतिषाचं मर्म आहे, हा खरा ज्योतिषाचा उपयोग आहे. त्या उपयोगाकडे मात्र कमालीचं दुर्लक्ष झालं आणि ओघानंच ग्रहयोगांच्याकडेही कमालीचं दुर्लक्ष झालं. प्राचीन ग्रंथातून काही तुरळक उल्लेख आहेत, पण त्यानंतर मात्र सर्व ज्योतिर्विदांनी या ग्रहयोगांच्याकडे पाठ फिरवली. कारण ते वापरत नाहीत, मग त्याची आवश्यकता नाही म्हणून मग त्याच्यावर वाचायला नको, त्याच्यावर काही लिहायला नको असं होत गेलं. त्यामुळे ग्रहयोगांच्या वरती चांगलं पुस्तक जर हुडकायचं म्हटलं तर हाताच्या बोटावर मोजण्या एवढी सुद्धा पुस्तकं आज उपलब्ध नाही आहेत. ही दुर्दैवी स्थिती आहे. त्यामुळंच ग्रहयोग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला विशद करून सांगायचा होता. म्हणून खास हा कोर्स, हा अभ्यासक्रम मी तुमच्यासमोर सादर करतोय. आणि माझ्या माहितीत तरी फक्त ग्रहयोगांवरचा हा अभ्यासक्रम भारतात कदाचित जगात देखील मी पहिलाच चालवत असेन. ठीक आहे. तर आपण ही ग्रहयोगी कल्पना आणखीन थोडीशी पुढे नेऊ. सुरुवातीची आपली ओळख आहे त्या पायावरच आता पुढचा मजला आपण बांधू. ठीक आहे. आधी जे मी बोललो तेच की ग्रहांच्या स्थानगत म्हणा, राशीगत म्हणा किंवा काही प्रमाणात नक्षत्रगत जी फळं असतात आपली, त्या सगळ्यांचा अगदी सांगोपांग अभ्यास केला. दिवसभर जरी ती पत्रिका घेऊन बसलो आणि केवळ या 2-4च गोष्टी बघितल्या तरी त्याचा वापर करून आपल्याला फारसं काही हाताला लागत नाही. वरवरचं थोडं थोडं पुसटसं, अंधुकसं असं काहीतरी कळतं.
ते बरंचसं मोघम या स्वरूपात असतं आणि बऱ्याच वेळेला त्याचा पडताळा पण येत नाही. म्हणजे राशीगत स्थिती बघून किंवा भावगत स्थिती बघून जातकाच्या व्यक्तिमत्वाबद्दल किंवा इतर काही घटनांच्याबद्दल तुम्ही काही अनुमान मानलं, तर ते बरोबर येण्याची शक्यता फार कमी असते. कारण एक महत्त्वाचा भाग आपण विसरलाय, तो म्हणजे ग्रहयोग. ह्या फलकथनाला एक खोली यायला पाहिजे, एक व्याप्ती असली पाहिजे, लांबी, रुंदी, उंची अशी घटक असले पाहिजे, 3 डायमेन्शनल असलं पाहिजे. त्यामधनं अचूकता मिळणार असते. पण ही अचूकता मिळत नाही, कारण हा फक्त राशीगत, फक्त स्थानगत किंवा नक्षत्रगत पद्धतीनं अभ्यास केलात, स्थितींचा अभ्यास केलात, तर ती खोली आपल्याला मिळत नाही, ती डायमेन्शन आपल्याला मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे, हा विचार सर्व जगभरातल्या ज्योतिर्विदांच्या मनात मे बी 2000 वर्षापूर्वी आला होता. त्यांच्या तेव्हाच लक्षात आलं, की ह्या पद्धतीनं गेलं तर आपल्याला काही फारसं हाताला लागत नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी विचार केला पाहिजे. आणखीन काहीतरी पत्रिकेत आहे, ते आपल्याला कळल्याशिवाय जातकाच्या ह्या संबंध मानसिकतेचं म्हणा किंवा त्याच्या आयुष्यात होणाऱ्या किंवा होऊ शकणाऱ्या घटनांच्याबद्दल आपल्याला काही फारसं असं ठोस असं काही बोलता येत नाही. त्यामुळं अभ्यास जेव्हा चालू झाला, तेव्हा मी मगाशी म्हटलेलं स्टेटमेंट, की ग्रह एकटा फारसं काही करू शकत नाही, एकट्या ग्रहावर फारसं अवलंबून होत नाही, हे बरेच लवकर लक्षात आलं. त्यामुळं कुठेतरी हे 2 ग्रह की 3 ग्रह एकत्र येत आहेत. कुठल्यातरी बादरायण नात्यानं, संबंधानं का होईना एकत्र येत आहेत आणि त्यांच्या एकत्र येण्यातनं काहीतरी वेगळंच घडतंय. जो ग्रह अशुभ मानला जातोय, तो शुभ फळं देताना दिसतो. जो शुभ ग्रह मानला जातोय, तो अशुभ फळं देताना दिसतोय. कारण का? तर त्यांची असोसिएशन चुकीची होती, गलत होती. म्हणून अ मॅन इज नोन बाय द कंपनी ही कीप्स म्हणतात. हे वाक्य पण त्यावेळेलाच कदाचित तयार झालं असावं. त्यामुळं आपल्या भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात या ग्रहांच्या ज्या आपापसात जो संबंध येतो ना, त्या संदर्भात विचारमंथन सुरू झालं. परदेशातही सुरू झालं आणि भारतातही सुरू झालं. आता काही म्हणतात, की भारतात पहिल्यांदा सुरू झालं आणि मग आपल्याकडनं सगळे विचार घेऊन परदेशात काम सुरू झालं. कसंही असू दे, आपल्याला त्या वादात पडायचं नाही आहे. पण काही हजार वर्षापूर्वी ही बाब लक्षात आली आणि मग ग्रहांचा आपसातला संबंध तपासायचा कसा, त्याच्यावर निष्कर्ष कसे काढायचे, त्याची आपल्या जातकाच्या आयुष्यातल्या घटनांची कशी जोड द्यायची, ह्याच्यावर जोरदार काम सुरू झालं. आणि ह्याच्यातनंच मग आपल्या पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचा विचार जरूर झाला आणि 2 पद्धतीनं हे ग्रहांच्या आपापसातले जे संबंध मी म्हणतो, ते जोडायचं काम सुरू झालं. 2 पद्धतीनं सुरू झालं. 2 वेगवेगळ्या प्रवाह म्हणू किंवा शाखा म्हणू किंवा स्कूल ऑफ थॉट्स म्हणू, ह्या पद्धतीनं सुरू झालं. आणि त्यातला जो पहिला विचार होता, तो म्हणजे मेळ किंवा ज्याला आपण कॉम्बिनेशन म्हणतो. आपण बरंच म्हणतो ना, आपापसात ताळमेळ नाही आहे, त्याचा आणि त्याचा मेळ बसत नाही आहे. हा मेळ म्हणजे कॉम्बिनेशन्स. आणि दुसरा म्हणजे दृष्टी, ज्यालाच आपण इंग्रजीत आस्पेक्ट म्हणतो. या दोन्ही पद्धतीने विचार सुरू झाला. थोडंफार काम केलं. आजही आपण मेळ म्हणजे कॉम्बिनेशन आणि दृष्टी या पद्धतीनं विचार करू शकतो. म्हणजे आपल्या प्राचीन ग्रंथाचा थोडासाच उल्लेख आहे. नंतरच्या काळात त्यातल्या त्यात ॲटलिस्ट मेळ याचा पण फारसा विचार झाला नाही. दृष्टीचा अगदी तुरळक अगदी वरवरचा म्हणता येईल असा उपयोग सध्या चालू आहे. पहिल्यांदा ह्या दोन्ही कन्सेप्ट म्हणजे एक ग्रह आणि दुसरा ग्रह किंवा एक ग्रह आणखीन बाकीचे 2-4 ग्रह ह्यांच्यात काय संबंध आहेत हे बघण्यासाठी त्यांनी मेळ म्हणजे कॉम्बिनेशन हे एक सूत्र वापरलं. तर ते कसं असतं ते आता मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो, कारण हा फार मोठा विस्तारानं अभ्यास करायचा भाग आहे. सगळंच्या सगळं एका किंवा 2 किंवा 4 व्याख्यानात मला सांगता येणार नाही. जसा जसा आपला अभ्यासक्रम पुढे जात राहील तसं यातले बरेचसे पैलू जे आत्ता मी सांगू शकत नाही, ते नंतर अर्थातच तुम्हाला सांगितले जातील, समजावले जातील. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण बघू हे मेळ किंवा जे कॉम्बिनेशन आहे ते कशा तऱ्हेनं डिफाईन केलं, म्हणजे त्याची व्याख्या कशी केली आणि ते कसं वापरलं. आता मी ज्याला मेळ म्हणतो किंवा ज्याला कॉम्बिनेशन म्हणतो, त्याला आपल्या प्राचीन ग्रंथातून योग असं म्हटलंय. जरी आपल्या याच्यामध्ये व्यवहारात आपण म्हणतो की योगायोगानं त्याची माझी गाठ पडली किंवा त्याचा माझा योग नाही म्हणतात, भेटीचा योग आला नाही म्हणतात, त्याच्याबरोबर एकत्र काम करायचा योग आला नाही म्हणतात. म्हणजे योग ही एक प्रकारे संधी असते किंवा 2 किंवा 3 किंवा 4 व्यक्ती काही एका विशिष्ट ध्येयानं एकत्र येतात आणि काहीतरी होतं, त्यालाही आपण योग म्हणतो. इथं आपल्याला काय करायला लागतं की हे योग त्यांनी डिफाईन केले. योगाची एक व्याख्या त्यांनी केली. एक सुनिश्चित नियमबद्ध नातेसंबंध म्हणतो.
पुन्हा एकदा लक्षात घ्या, एक सुनिश्चित नियमबद्ध नातेसंबंध. जसं एखाद्या व्यक्तीचं एखाद्या स्त्रीबरोबर जेव्हा लग्न होतं, तेव्हा कायद्यानं त्या दोघा जणांच्यामध्ये पती-पत्नी असा नातेसंबंध निर्माण होतो. तो सुनिश्चित आहे, नियमानं बांधलेला आहे, बरोबर? तर त्या स्त्रीला पुढं अपत्य झालं, तर तो पुरुष त्या मुलाचा बाप होतो, ती स्त्री त्या मुलाची आई होती. हा देखील एक नातेसंबंध प्रस्थापित झाला. हा देखील सुनिश्चित आहे, हा देखील नियमबद्ध आहे. उद्या कोणीतरी तुमच्यासमोर उभं राहून मी तुमचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे असा दावा करायला लागला, तर तो तुम्ही मान्य कराल का? अर्थातच नाही. तर तो दावा जर सिद्ध करायचा असेल, तर आजच्या काळात आपण म्हणतो की काही DNA टेस्टिंग वगैरे करतात आणि मग DNA टेस्टिंगवरनं आपल्याला कळतं की ही व्यक्ती आणि ही व्यक्ती यांच्यामध्ये नेमकं काय नातं आहे, म्हणजे मुलगा हा त्या व्यक्तीचाच आहे का, हे ठरवलं जातं. DNA टेस्ट करतात त्यासाठी किंवा इतरही अशा टेस्ट असू शकतील. म्हणजे एखादं नातं प्रस्थापित होण्यासाठी काहीतरी नियमांचं पालन झालेलं असलं पाहिजे आणि तसं जर ते पालन झालं असेल, तर ते नातेसंबंध आहे असं आपण समजू शकतो. तसं इथं आपल्याकडे ग्रह आहेत, यांची काय आपण DNA टेस्ट करणार नाही. तर इथं काय करतात की एकापेक्षा जास्त ग्रह, अर्थातच नातेसंबंध प्रस्थापित व्हायला कमीत कमी 2 व्यक्ती तरी लागतात. माझ्या स्वतःशी नातं मी काय सांगणार. 2 व्यक्ती म्हणजे माझं एका मित्राबरोबर मैत्रीचे संबंध आहेत. एका स्त्रीबरोबर माझी पती-पत्नी म्हणून संबंध आहेत. आई असती, बहीण असती, मैत्रीण असतात, ऑफिसातला बॉस असती, एखादी व्यक्ती असती. त्यांच्यात आपलं नातेसंबंध होण्यासाठी कमीत कमी 2 व्यक्ती किंवा 2 घटक तरी लागतात. भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात 2 वापरतात, 4 वापरतात, काही ठिकाणी 5-6 देखील असू शकतात. तसेही नातेसंबंध प्रस्थापित होऊ शकतात. त्याचा भाग आपण नंतर विचार करू. इथं आपण त्याची व्याख्या जर करायची म्हटलं तर एकापेक्षा जास्त ग्रह आणि मग त्यांच्यात नातेसंबंधासाठी नियम केलेत की भाव हे एक आपण म्हटलं की भाव राशी ही त्या ग्रहाची ओळख असते. त्यामुळं भावेशत्व ही त्या ग्रहाची ओळख असते. जे मग त्याचाच वापर करायचा, माझी ओळख जी आहे त्याचाच वापर करून नातेसंबंध प्रस्थापित केले. म्हणजे भाव राशी यामध्ये काही कडक निकष आहेत. हे असं असेल, असं असेल, असं असेल तरच असं होईल. म्हणजे आपल्याला सरकारी कचेरीत म्हणतात ना, एखाद्या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही दारिद्र्य रेषेकडे पाहिजे, तुमच्याकडे काय पिवळं रेशन कार्ड पाहिजे, तुमच्या नावावर कुठलं घर किंवा प्रॉपर्टी असता कामा नये, तुम्हाला 2 पेक्षा जास्त संतती असता कामा नये, घरात शौचालय असलं पाहिजे. असे सरकारी नियम आहेत. निवडणुकीला उभं राहायचं असेल किंवा अन्य काही सरकारी लाभ घ्यायचे असतील तर त्यांचे कसे नियम आहेत आणि त्यातल्या सर्व नियमांची पूर्तता तुम्हाला करायला लागते, तरच ते लाभ मिळतात, तरच तुम्ही निवडणुकीला उभं राहू शकता, अर्ज करू शकता. तसंच इथं पण आहे की काही विशिष्ट नियम आहेत. ते नियम कसे काय हे आपण बघणार आहोत लगेचच. या स्लाईड नंतरच आपण बघायला सुरुवात करणार आहोत. ते नियम काटेकोरपणे पाळायला लागतात आणि ते 2 किंवा 3 किंवा 4 ग्रह ह्या ठराविक नियमानं बांधलेले गेले असतील तर त्यांच्यात एक नातेसंबंध प्रस्थापित झाला किंवा त्यांच्यात योग झाला असं आपल्याकडे मानलं जातं. आणि मग असा योग झाला तर काय आहे, योग आहे. याचा अर्थ असा होतो की जेव्हा हा योग होतो तेव्हा या सर्व 3-4 किंवा योगामध्ये जेवढे ग्रह असतील त्या ग्रहांच्या एकत्रीकरणामुळं एक वेगळंच असं रसायन तयार होतं, एक वेगळंच फळ तयार होतं. म्हणजे मंगळाची काहीतरी खास फळं असतात, गुरुची पण काही खास फळं असू शकतात, शुक्राची पण काही खास फळं असू शकतात. पण जेव्हा गुरु शुक्र किंवा गुरु मंगळ आणि शुक्र असे तिघही एखाद्या विशिष्ट योगाने एकत्र येतात, त्यांच्यात नातेसंबंध प्रस्थापित होतो, तेव्हा एक वेगळ्याच प्रकारची फळं मिळतात. त्यात काही फळं गुरुची असू शकतील, काही फळं मंगळाची असू शकतील, काही फळं शुक्राची, असं एक मिक्सचर मिळतं. काय काय वेळेला असंही होतं की या तिन्ही ग्रह किंवा या योगामध्ये असलेल्या ग्रहांच्या कारकत्वापेक्षाही वेगळं जाऊन हटके असं काहीतरी फळ जातकाला मिळू शकतं. ते निर्माण होतं या योगामधून आणि ही फळं आणि त्या कंडिशन्स, योग कसा तयार होतो, त्यात कोणते ग्रह पाहिजेत, त्यांनी कुठल्या अटींची पूर्तता करायला पाहिजे. जसं मी मगाशी म्हटलं की हा लाभ घेण्यासाठी तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असला पाहिजेत किंवा पिवळं रेशन कार्ड असलं पाहिजे किंवा तुमच्या नावावर घर असलं पाहिजे. असं सगळं जेव्हा अटी पूर्ण होतील तेव्हा तो लाभ मिळेल. तसंच अगदी तसंच आहे. म्हणजे एक विशिष्ट ग्रहस्थिती बरोबर एक विशिष्ट फळ. ती ग्रहस्थिती असेल एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत तर त्याला ही फळं मिळणार. ती ग्रहस्थिती नसेल तर त्या नियमाप्रमाणे जी मिळणारी फळं आहेत ती मिळणार नाहीत असं आपण म्हणू शकतो. अटींची पूर्तता केली लाभ मिळेल, अटीमध्ये त्रुटी असतील
तर लाभ मिळणार नाही. हे जसं साधं सोपी समीकरण आपण व्यवहारात वापरतो, अगदी तसंच इथं हे आपल्याला बघायला मिळतं. तर हे योग आहेत मला म्हणतात. अमुक योग, तमुक योग अशा पद्धतीने त्याला नावं दिलेत. नावं देखील छान दिली आहेत. संस्कृतमधली सगळी नावं आहेत आणि त्या नावावरून काही वेळेला त्या योगाची काय फळं मिळणार याचा बोध होतो. काही वेळेला नावं मात्र अलंकारिक अर्थानं दिलेली असतात. आपण कशी मुलांची नावं अरुण, संदीप वगैरे ठेवतो. त्याच्यावरनं काय बोध होतो? अरुण दिसायला कसा आहे? संदीप हुशार आहे का मोठा आहे? हे काय आपल्याला त्या नावावरनं कळू शकत नाही. काही वेळेला नावावरनं कळू शकतं. तर ही नावं त्यांनी पण दिलेली आहेत. नावांचाही इतिहास आहे आणि तो एक अभ्यासाचा विषय होऊ शकतो. पण अर्थातच आपण त्या इतक्या खोलात जाणार नाही आहे. कारण मुळातच भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात ज्या पद्धतीनं ग्रहयोग बघतायत, तशा पद्धतीनं आपण ग्रहयोग बघणारच नाही आहे. आपण जे ग्रहयोग शिकणार आहे हे टोटली वेगळ्या पद्धतीने शिकणार आहे. परंतु ते करण्यापूर्वी आपल्याकडं काय होतं, त्याच्यात काय त्रुटी होत्या, त्याच्यात काय उणिवा होत्या आणि मग त्या दूर करायसाठी नेमकं काय करायला पाहिजे हा विचार करून मगच जे सध्या आपण शिकणार आहोत, जे आपल्याला शिकायचं आहे आणि ज्याचा आपल्याला सगळ्यात जास्त उपयोग होणार आहे, ते आपण भाग नंतर शिकायचा आहे. तर चला पहिल्यांदा आपल्या पारंपरिक भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये नेमके हे योग कसे वर्णन केलेले आहेत, त्यांची फळं काय आहेत, त्यांच्या कंडिशन्स काय आहेत, हे एकदा त्याचा धावता. अर्थात सगळे योग सांगता येणं अशक्य आहे. त्याचं सांगायचं म्हटलं तर वर्षभर हा अभ्यासक्रम चालेल. त्यामुळे काही एक वानगी दाखल ज्याला आपण उदाहरण म्हणून ते काही फार महत्त्वाचे किंवा इम्पॉर्टंट आहेत, स्टार मार्क करा वगैरे अशा पद्धतीने एक रँडमली मी 5-6 योग निवडले ग्रंथातनं आणि ते तुमच्यासमोर ठेवले जस्ट तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी की कल्पना की योग कसे आपल्याकडे डिफाईन केले गेले. ठीक आहे. तर आपण बघू एकापाठोपाठ एक. ह्याच्यावर मी फार विस्तारानं सांगणार नाही, फक्त योगांची तुम्हाला माहिती देणार आहे. त्याच्या आधी आपण एक पूर्वपीठिका समजून घ्या. अ अधिक ब अधिक क बरोबर ड अशा प्रकारची समीकरणं आपण शाळेत खूप सोडवलेली असतील ना. तुम्हाला अ ब ची किंमत देतात, काही वेळेला ड ची किंमत देतात आणि क ची किंमत हुडकून काढा म्हणतात किंवा अ ब क ची किंमत देतात, सरळ बेरीज करा आणि ड ची किंमत हुडकून काढा, असं देखील आपण केलेलं आहे. तर इथं बरोबर तशाच पद्धतीनं काम केलेलं आहे. अ म्हणजे एक ग्रह, आता कुठलाही ग्रह असू शकेल आणि मग त्याचं थोडंसं डिस्क्रिप्शन देतात की हा ग्रह मेष राशीत पाहिजे किंवा हा ग्रह 4थ्या भावात पाहिजे. नक्षत्रांचा इथं विचार केलेला नाही. कुठल्याही योगामध्ये नक्षत्रांचा विचार केलेला नाही. ही एक महत्त्वाची बाब अंडरलाईन करून घ्या. तसंच त्याच वेळेला म्हणजे अमुक राशीत किंवा अमुक भावात किंवा अमुक राशीत आणि अमुक भावात असं देखील असू शकतं. ही एक कंडिशन आहे. मग कंडिशन 2 काय आहे? हे अची अशी स्थिती असताना ब ची पण एक स्थिती सांगतात की म्हणजे मेष राशीत आहे किंवा 4थ्या भावात आहे. त्याच वेळेला दुसरा ग्रह कर्केत आहे आणि अमुक भावात आहे किंवा नुसत्या अमुक भावात आहे किंवा नुसत्या कर्केत आहे. त्याच वेळेला अशा तऱ्हेने ही यादी बरीच मोठी होऊ शकते. काही वेळेला फक्त अ आणि ब या 2 ग्रहांचाच विचार झाला आहे. काही वेळेला अ ब क, काही वेळेला अ ब क ड ई फ पर्यंत गेलेले आहेत. म्हणजे ते नियमात असे उल्लेख आहेत की किती ग्रहांचा विचार आहे, त्यांची कंडिशन काय आहे आणि मग ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. आता याच्यातलं अ ब क तिन्ही कंडिशन मॅच व्हायला लागतील. त्याच्यामध्ये अ ब मॅच झाली, क मॅच झाली नाही तर नियम लागू पडत नाही असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे तिन्ही नियम जे कंडिशन्स आहेत, अ ची कंडिशन, ब ची कंडिशन, क ची कंडिशन एकाच वेळेला बरोबर असली पाहिजे तर ड नावाचं फलित मिळतं. अगदी स्पष्ट लिहिलं की असं असेल तर जातकाला असं मिळेल, असा लाभ होईल किंवा जातक असा असेल. अगदी स्वच्छ क्लिअर कट शब्दात लिहिलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे मग आपलं काम कसं आहे की पत्रिका घ्यायची, त्यात अमुक योग आहे का तपासायचं. म्हणजे काय, त्या योगाची पहिला व्याख्या समजून घ्यायची आणि ती व्याख्या या पत्रिकेतल्या ग्रहांना लागू पडते का बघायचं. ती व्याख्या जर लागू पडली तर ते फळ जातकाला मिळालं. व्याख्या लागू नाही पडले तर हे फळ मिळणार नाही. अगदी सरळ साधा सोपा हिशोब आहे. लक्षात आलं. आता आपण काही योगच तपासू म्हणजे आपल्याला साधारण कळेल की हे अ ब क आणि ड म्हणजे नेमकं काय असतं. ठीक आहे. तर ते अगदी रँडमली घेतलेत बरं का प्लीज. म्हणजे तुम्ही असं समजू नका की मी एक यादी देतोय हे एवढेच योग आहेत. नाही, भरपूर आहेत. दुसरी गोष्ट, हे योग महत्त्वाचे आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतोय असं अजिबात नाही. मी रँडमली अक्षरशः पुस्तकातली पानं चाळली आणि 2-4 एक ह्या पानावरचं एक, त्या पानावरचं एक, त्या पानावरचं एक, असं एक तुम्हाला एक जस्ट झलक दाखवण्यासाठी आहे. त्यामुळं योगावरती पुस्तकं आहेत. माझ्या माहितीत तरी 2-3 मोठी पुस्तकं आहेत. त्यात सगळे हे योग पूर्ण विस्तारानं समजावून सांगितले आहेत. प्रत्येक योगाचं नाव, त्यात कुठले कुठले ग्रह असतात, त्यांच्या कंडिशन काय, म्हणजे अ ब क कोण आहे, त्यांच्या कंडिशन काय आणि मग ड काय आहे म्हणजे फलित काय आहे, ह्या पद्धतीनं समजावून सांगणारी पुस्तकं किंवा ग्रंथ आज उपलब्ध आहेत. पण पुन्हा एकदा सांगतो की हे मी तुम्हाला माहितीसाठी सांगतोय. याचा आपण फारसा वापर करणार नाही. पण एक ज्योतिषशास्त्राचा तुम्ही अभ्यास करताय, त्यात खास करून आपल्या भारतातल्या ह्या भूमीवरती
पारंपरिकचा थोडासा आधार घेत आपण शिकतोय. त्यामुळे पारंपरिक ज्योतिषातला हा एक घटक आहे. महत्त्वाचा किंवा कमी महत्त्वाचा हे तुम्ही ठरवा. पण एक घटक आहे, त्याला नाकारून चालणार नाही आणि त्याची माहिती एक ज्योतिष अभ्यासक म्हणून तुम्हाला नाही, असंही होऊ नये म्हणून मी शिकवतोय किंवा सांगतोय. शिकवण्यापेक्षा सांगतोय म्हणेन मी. पण आपण जे ग्रहयोग बघणार आहोत, ते जरासे वेगळ्या पद्धतीने आहेत. त्याचा विचार आपण नंतरच्या व्याख्यानातून करणार आहोत. ठीक आहे. एक पहिला योग तुम्हाला सांगतो, रँडमली निवडलेला आहे. त्याला सुनुफा योग म्हणतात. मी मराठी आणि इंग्रजी दोन्हीकडे लिहून दाखवले. आता त्याच्यामध्ये व्याख्या कशी केली आहे बघा. चंद्राच्या धनस्थानात, म्हणजे चंद्रापासून दुसरं स्थान, चंद्र ज्या स्थानात आहे त्याच्यापासूनचं दुसरं स्थान, म्हणजे समजा चंद्र चतुर्थ स्थानात असेल तर पंचम स्थान, म्हणजे चंद्राच्या दुसऱ्या स्थानात रवी वगळता कुठलाही ग्रह असेल तर, म्हणजे चंद्राच्या दुसऱ्या स्थानात रवी असेल तर हा नियम लागू पडणार नाही. कारण का, रवी खेरीज हा शब्द आहे. मग रवी नसेल पण दुसरा कुठला तरी ग्रह असेल, मंगळ असेल, शुक्र असेल, शनी असेल, तर हा योग पूर्ण झाला. कारण ही एकच कंडिशन आहे, चंद्राच्या दुसऱ्या स्थानात कुठला तरी ग्रह पाहिजे आणि तो रवी नको. हां, आता मी कंसात लिहिले की याच्यात राहू केतू असतील नसतील तर चालतील का, याचा कुठलाच उल्लेख आपल्या जुन्या ग्रंथातून नाही आहे. निसंदिग्ध असं काही खुलासा नाही आहे. बऱ्याच ठिकाणी जी काही उल्लेख केले त्याच्यावरनं असं वाटते की ते फक्त पहिले 7 ग्रहांचाच विचार ह्याच्यात होतोय. म्हणजे रवी, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनी, 7च ग्रहांचा विचार केला. राहू केतूचा विचार केलेला दिसत नाही, असा स्पष्ट उल्लेख नाही आहेत. कदाचित राहू केतू ही कल्पना नंतर आली असेल म्हणा, किंवा मी पहिल्या व्याख्यानात तुम्हाला सांगितलं होतं की राहू केतूच्या योगाबद्दल फारसं कोणी बोलत नाही, कारण ते ग्रहच नाही आहेत, ते काल्पनिक ग्रह आहे, ते आकाशात अस्तित्व नाही आहे. म्हणून कदाचित त्यांचा इथं समावेश केला नसावा. आपण पत्रिकेत राहू केतू हे ग्रह म्हणून मांडतो. ही जरी बाब खरी असली तरी या दृष्टी किंवा आत्ता जे आपण योग बघतोय आणि पुढं आपण जाऊन आपल्या पद्धतीचे ग्रहयोग कसे तपासायचे हे जेव्हा बघणार आहोत, त्यावेळेला देखील राहू केतूंचा आपण फारसा विचार करणार नाही, त्यांची फारशी दखल घेणार नाही. त्याची काय कारणं आहेत हे देखील मी तुम्हाला या अभ्यासक्रमात शेवटच्या काही लेक्चर्समध्ये जरूर सांगणार आहे. आत्ता तुम्ही बघा की चंद्राच्या दुसऱ्या स्थानात, चंद्रापासून पुढचं, म्हणजे चंद्र ज्या भावात आहे त्याच्या पुढचाच भाव, कुठलाही ग्रह पाहिजे, फक्त तो रवी नको. राहू केतूचा उल्लेख नाही, त्यामुळे आपण राहू केतूला सोडून देऊ. त्यामुळं चंद्र वगळता आणि रवी वगळता उरलेले जे 5 ग्रह आहेत त्यापैकी कोणताही एक ग्रह किंवा आणखीन 2-3 सुद्धा असतील, म्हणजे चंद्राच्या द्वितीय स्थानामध्ये तुम्हाला शुक्र आणि मंगळ पण सापडतील. 2 असतील तरी चालतील, 1 असेल तरी चालेल. असं जर झालं तर हा सुनुफा योग झाला त्या जातकाच्या पत्रिकेत, असं मानलं जातं. आणि मग त्याची फळं म्हणजे आपण ज्याला फलित म्हणतो ते काय लिहून ठेवले बघा. व्यक्ती अत्यंत हुशार असती, खूप श्रीमंत असती, त्याला स्वकष्टार्जित मालमत्ता मिळते, स्वतःच्या हिमतीवर तो घर किंवा शेती वगैरे घेऊ शकतो. राजासारखं ऐश्वर्य असतं किंवा मान मिळतो त्याला. समाजात पण खूप मोठा मान असतो. आता एवढा पैसा मिळाल्यानंतर समाजात मान प्रतिष्ठा असणारच आहे. राजासारखं ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे त्याला कोण हाडहूड करणार आहे का, त्याला नमस्कारच करतील ना सगळे. पण ठीक आहे, त्यांनी लिहिलेलं आहे की समाजात मानाचे स्थान आणि प्रतिष्ठा असते. अर्थात याचा आणखीन एक त्यातला अंडरकरण असा अर्थ घ्यायचा की समाजात मान प्रतिष्ठा केवळ तुमच्याकडे पैसा आहे म्हणून मिळेल का हो, नाही. तसं मग पैसा दाऊद इब्राहिमकडे पण आहे किंवा विजय मल्ल्याकडे पण आहे, पण त्यांना प्रतिष्ठा आता आहे का, नाही आहे. कारण का, तर त्यांनी तो पैसा वाम मार्गाने मिळवला आहे. म्हणजे ह्यांना हे पण सांगायचे की एवढं सगळं ऐश्वर्य मिळणार आहे, एवढं सगळं वैभव मिळणार आहे, स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे. म्हणजे हे त्यानं कष्टानं प्रामाणिकपणे कुणाला न दुखवता पाप न करता मिळवलेलं आहे. म्हणजे तो व्यक्ती चांगले वागणारी असेल असा त्यातनं आपोआपच अर्थ निघतो. तर हा असा सुनफा योग आहे. म्हणजे एखाद्या जातकाची पत्रिका आली तर तुम्ही बघा चंद्र कुठे आहे बघा, चंद्राच्या पुढच्या स्थानात कुठले ग्रह आहेत का बघा. आणि तसं ग्रह दिसला आणि तो जर रवी नसेल किंवा राहू केतू नसतील तर त्या व्यक्तीला हे सगळं मिळणार. आता तुम्ही मला हे विचारू नका की असं म्हटलं तर चंद्राच्या दुसऱ्या स्थानात अनेक पत्रिका तुम्हाला दिसतील, अनेक पत्रिका 40-50%, 60% पत्रिका तुम्हाला या पद्धतीच्या दिसतील. मग काय एवढी सगळी लोक काय अत्यंत हुशार, श्रीमंत, स्वकष्टार्जित प्रॉपर्टी, राजाच्या दरबारात मान, सामाजिक प्रतिष्ठा, असं अजिबात नाही आहे. असं अजिबात नाही आहे. एवढं सगळं असलेल्या व्यक्ती तुमच्या शहरात किती आहेत ते जरा बघून सांगा. तुमच्या गल्लीत, तुमच्या कॉलनीत, तुमच्या अपार्टमेंटमध्ये किती आहेत सांगा. फार क्वचित तुम्हाला अशी माणसं सापडतील. म्हणजे असे योग आपल्या भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात पोत्यानं आहेत की जे वेग आहेत. म्हणजे हे जे फलित दिलं हे सुनफा योग एखाद्याच्या पत्रिकेत असून देखील त्याला ते लागू पडणार नाही, कारण हा इतका कॉमन योग आहे की या योगाप्रमाणे जर बघितलं
तर समाजातले जवळजवळ 70% लोक ह्या पद्धतीचे असायला पाहिजेत, हुशार वगैरे इत्यादी सगळं. तसं तर अजिबातच नाही आहे. समाजातले किती लोक पर्सेंटेजमध्ये लाखात 1 किंवा 2 व्यक्ती तुम्हाला ह्या वर्णनाच्या सापडू शकतील. त्यामुळे असे योग बरेच आहेत. त्याच्याबद्दल बोलायला नको. म्हणून हे योग मी आधीच थोडा वेळ सांगितलं तुम्हाला, की ह्या पद्धतीनं योग बघणं आणि मग जातकाला फलित सांगणं हे काही बरोबर नाही, कारण ते लागू पडत नाहीत. पण आपल्या पारंपरिकमध्ये असे हजारो योग उल्लेख केलेले आहेत, की ज्याची इफिकसी म्हणतो किंवा त्याचा पडताळा कधीच येत नाही. म्हणूनच आपण हे वापरायचे नाही आहेत. लक्षात आलं का? हे म्हणूनच वापरायचे नाहीत. हे आपण सोडून द्यायचं आणि आपण वेगळ्या पद्धतीनं ग्रहयोग तपासायचे. त्या मुद्द्याकडे आपण नंतर यायचं आहे. तोच तर आपल्या अभ्यासक्रमाचा मुख्य विषय आहे. पण आत्ताही मी तुम्हाला आपल्या भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात हे योग कसे डिफाईन केलेले असतात हे तुम्हाला सांगतोय. आता पुढचा योग बघा. अनफा योग हा देखील ह्या म्हणजे सुनफा योगाचाच एक दुसरी व्हर्जन म्हणू किंवा मिरर इमेज म्हणून किंवा अपोजिट साईड म्हणून. इथं त्यांनी काय केले, की जसं आधीच्या योगात बघितलं, की चंद्राच्या धनस्थानात म्हणजे चंद्रापासून पुढचं स्थान तसाच सेम नियम आहे, फक्त चंद्राच्या अलीकडच्या स्थानाबद्दल आहे. म्हणजे चंद्र जर समजा चतुर्थ स्थानात असेल तर आपण तृतीय स्थान बघायचं. त्या तृतीय स्थानामध्ये कोण ग्रह आहे का बघायचं. ग्रह नसेल तर हा योग नाही. ग्रह असेल पण तो जर रवी असेल तर हा योग नाही. राहू केतूंचे उल्लेख नाहीत. संदिग्धता आहे, काय आहे माहीत नाही. त्यामुळे राहू केतू नाही वगळा. म्हणजे चंद्राच्या अलीकडच्या भावामध्ये, अलीकडच्या स्थानामध्ये राहू केतू आणि रवी वगळता इतर कुठलाही ग्रह असेल किंवा 2-4 ग्रह असू शकतील, काय सांगावं. 2 तरी 3 असतील, 4 असतील, हू नोज. तरी देखील हा नियम लागू पडला. मगाच्या नियमासारखाच आहे, फक्त आधीच्या नियमात धनस्थान बघितलं, या नियमात आपण व्ययस्थान बघतो. आता याचं फलित काय दिले बघा. व्यक्ती सुदृढ असती, रुबाबदार असती, अत्यंत भारदस्त व्यक्तिमत्व असतं, विनम्र असती, दानशूर असती, अर्थातच समाजात मानाचं स्थान आणि प्रतिष्ठा, आत्मसन्मानाबद्दल ही व्यक्ती खूप जागृत असती. कपडे म्हणा, राहणीमान ज्याला आपण म्हणू, नटणं मुरडणं, ॲक्सेसरी जे वापरतो, घड्याळ कुठलं वापरतो, फोन कुठला वापरतो, चष्मा असेल तर त्याची फ्रेम कशी असते, म्हणजे या सगळ्यावरनं आपलं साधारण एक राहणीमान किंवा आपली अभिरुची कळते. त्यामुळे उच्च अभिरुची असती, उत्तम राहणीमान असतं. मात्र एवढं सगळं त्याला छान मिळालेलं असलं तरी आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे मे बी 50 नंतर 60 नंतर ही व्यक्ती काहीशी विरक्त होती. म्हणजे असं देखील असू शकेल, सौ चूहे खाके बिल्ली चली हाज, तसं देखील असेल. पण व्यक्ती मग ह्या सगळ्यापासून जराशी अलिप्त होती. या सगळ्या सुख देणाऱ्या वस्तूंचा म्हणा किंवा एकंदर विलासी राहणीमान जे आत्तापर्यंत करत आले त्याचा तो ती व्यक्ती त्याग करते, असा त्यांनी उल्लेख केला आहे. फार याच्यापेक्षा जास्त काही खुलासा केलेला नाही आहे. आता तुम्ही बघितलं तर चंद्राच्या अलीकडच्या भावात ग्रह असणं ही प्रेटी कॉमन म्हणजे नेहमी आढळणारी ग्रहस्थिती आहे. हजारो पत्रिकात तुम्हाला पर्सेंटेज वाईज बरं तर 50-60% पत्रिकामध्ये हे तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे सगळ्या व्यक्ती ह्या अशा असतील, समाजातल्या निम्म्या व्यक्ती ह्या पद्धतीच्या सुदृढ, रुबाबदार असतील. समाजात तुम्ही हिंडून बघा, रस्त्यावर चक्कर मारा, किती लोक तुम्हाला सुदृढ दिसतील, किती लोक तुम्हाला रुबाबदार दिसतील. सुदृढ अधिक रुबाबदार किती दिसतील किंवा उच्च अभिरुची असलेले किती दिसतील. फार कमी. हाताच्या बोटावर सुद्धा मोजता येणार नाही, इतकी कमी असतील. इतकी हाताची बोटं देखील खूप झाली, इतकं ते कमी असतं. त्यामुळे हा योग जसा आधीचा योग आहे तसा हा भाकड योग आहे, की असा लिहून ठेवलेला आहे. काय बघितलं, कुठला अभ्यास केला, कुठलं रिसर्च केला, काय संशोधन केलं, किती पत्रिकांवर हे बघितलं, स्टॅटिस्टिकल काय अनालिसिस, त्याचा काही उल्लेखच नाही आपल्या ग्रंथात. नाही, असं काही लिहायची पद्धतच नाही आहे. त्यामुळं हा योग लिहून ठेवलेला आहे पण हा पडताळायला येत नाही. असा अनफा योग झालेल्या शेकडो पत्रिका तुमच्यासमोर येतील. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस सुरू करा, शेकडो पत्रिका, आणि त्यातल्या एकाच्याही पत्रिकेला हे लागू पडलेलं नियम जरी असला तरी त्याला ही फळं मात्र सुतराम मिळालेली नसतात. आता बाजाराने संबंध जोडायचाच म्हटलं तर जोडू शकतो आपण, पण ज्या तऱ्हेनं ही फळं इथं वर्णन केलेत अशी फळं काही त्या जातकाला मिळत नाहीत. कदाचित 1,00,000-1.5 लाख पत्रिकात कुठेतरी एखादी पत्रिका अशी असेल की तिथं हा नियम लागू पडतो. मग अशा अपवादात्मक नियमाचा काय फायदा आपल्याला. त्यामुळं असे असंख्य नियम त्या आपल्या पारंपरिक ज्योतिषशास्त्रात लिहून ठेवलेत. त्याला योग म्हणतो, त्याला अशी छान नावं दिले, सुनफा अनफा. अशी ग्रहस्थिती हजारो पत्रिकात असते, कॉमन आहे, प्रेटी कॉमन आहे. मग त्यात काय तुम्ही ठरवणार. जसं आता लॉकडाऊनमध्ये परीक्षा झाल्या नाहीत, परीक्षा न घेताच सगळ्यांना पास केलं. आता जर एखाद्या परीक्षेत जर सगळ्यांनाच जर तुम्ही पास करणार असाल, जे लोक मुलं परीक्षेला आली आणि हॉलमध्ये येऊन बसली त्या सगळ्यांना तुम्ही पास करून 99% मार्क देणार असाल तर त्या परीक्षेला काही अर्थ आहे का.
मग परीक्षा घेता तरी कशाला? हे तर तसंच होतं की असा योग असलेल्या इतक्या पत्रिका तुम्हाला दिसतील आणि यातल्या एकाही पत्रिकेला या फलित जे दाखवले हे लागू पडत नाही आहे. तेव्हा तुमचा भ्रमनिरास होतो. अरे हे काय चाललंय? आणि असे हजारो योग वर्णन केलेले आहेत. म्हणजे एखाद्याची पत्रिका घेतली, आता सुनफा योग आहे का? नाही आहे. अनफा योग आहे का? नाही आहे. अमुक योग आहे का? नाही आहे. तमुक योग आहे का? नाही आहे. असं करत तुम्ही किती जाणार? किती किती बघणार योग? हजारापेक्षा जास्त योग आहेत आणि अशा पद्धतीने योग जर बघायचं ठरलं, तर एखादी पत्रिका घेऊन तुम्हाला 8-15 दिवस काम करायला लागेल. हे प्रॅक्टिकल पण नाही आहे, फिजिबल पण नाही आहे, हे लक्षात घ्या. आजच्या काळात कदाचित कुणीतरी कॉम्प्युटरचा प्रोग्राम लिहू शकेल. माझ्यासारखा माणूस आहे, जो संगणकमधला तज्ञ आहे. मी लिहू शकतो हे सगळे नियम घेऊन एक छान सुबक प्रोग्राम करू शकतो. तुम्ही पत्रिका टाका, म्हणजे त्यात ग्रहस्थिती मांडन करा. माझं सॉफ्टवेअर सगळे योग एकापाठोपाठ एक तपासत जाईल आणि जे योग होत आहेत, मॅच होत आहेत, त्याची एक यादी तर मला ॲट द एंड आम्ही देऊ. करता येईल. पण पुन्हा एकदा सांगितलं, की जरी एखाद्याची पत्रिका तो म्हणेल सुनफा योग झाला मॅच, तर तो फाटका माणूस आहे, अंगावर धड कपडे नाहीत आणि सुनफा योग झाला. काय उपयोग आहे त्याचा? असंही होतं ना. त्यामुळं हे हास्याचा प्रकार शेवटी होत जातो. म्हणून मी ह्या पद्धतीनं आपल्या भारतीय पारंपरिक शास्त्रामध्ये ज्या पद्धतीने हे असे योग सांगितलेत, हे आपण बघायचे नाही आहे. त्यांचा फारसा अभ्यासही करायचा नाही. यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं मी का वारंवार म्हणतोय? ह्याचा पडताळा हा असा येतो. म्हणजे भारतीय ज्योतिषशास्त्र वाईट आहे किंवा त्यांना काही कळत नव्हतं. अशा अर्थानं मी म्हणत नाही आहे. अशा अर्थानं अजिबात म्हणत नाही आहे. पण हे जे योग सांगितलेले आहेत ते समहाऊ त्याचा पडताळा येत नाही, एवढंच मी सूचित करतोय. आणखीन एक 2-3 योग बघून टाकू लगेच म्हणजे तुम्हाला हा माझा मुद्दा जरा जास्त चांगल्या तऱ्हेने लक्षात येईल. आणखीन एक योग आहे, तोही काही चंद्राच्या संदर्भात आहे. तो दुर्धर योग आहे. मगाशी आपण बघितलं चंद्राच्या पल्याडच्या घरात, चंद्राच्या आल्याडच्या घरात ग्रह असतील किंवा नसतील तर काय होतं. इथं तिसरा योग आहे, हा मुद्दाम तसाच आहे, की चंद्राच्या आल्याड आणि पल्याड जर ग्रह असतील, म्हणजे चंद्राच्या पुढच्या भावात पण एखादा ग्रह आहे किंवा 2-3 ग्रह आहेत. चंद्राच्या अलीकडच्या भावात पण 1-2 ग्रह आहेत. फक्त रवी आणि राहू केतू नकोत. असं जर असेल तर दोन्ही बाजूनी चंद्राचा सँडविच झाला असं आपण म्हणू शकतो. चंद्रमध्ये अलीकडच्या घरात एक कुठला तरी ग्रह, पलीकडच्या घरात एक ग्रह. म्हणजे तितर के दो आगे तितर, तितर के दो पीछे तितर, आगे तितर पीछे तितर, बोलो कितने तितर, हे गाणं पण ऐकलं ना. तसं झालं. शेवटी तितर 3च होते. लोक ही बेरीज करून सांगतात. तितर के दो आगे म्हणजे 3, तितर के दो पीछे म्हणजे अजून 3, 6, आगे तितर पीछे तितर म्हणजे 8. लोकं 8 तितर किंवा 9 तितर अशी उत्तरं देताना मी बघितलेलं आहे. प्रत्यक्षात ती 3च असतात. तसं हे एक तितर म्हणजे चंद्र, अलीकडच्या घरात ग्रह, अलीकडच्या भावात ग्रह आणि पलीकडच्या भावात ग्रह. असं जर असेल तर दुर्धर योग तयार होतो. तर इथं खाली बघा, व्यक्तीला सर्व भरभरून मिळतं. काय बघायला नको, कशाची ददात नसती, ऐश्वर्यात लोळणारी व्यक्ती असती. वाहनं म्हणा, चांगले आलिशान घरं म्हणा, चांगले सर्व सुखसोयी, नोकर चाकर म्हणा, सगळंच त्याला अगदी भरभरून मिळतं. बस एवढंच वर्णन केलेलं आहे. आता तुम्ही हसाल, जसं मी म्हटलं की सुनफा, अनफा या योगात हे असे योग असलेल्या शेकड्यानं पत्रिका तुम्हाला मिळतील. तसंच ह्याच्या बाबतीत पण तसंच आहे. खूप पत्रिका तुम्हाला सापडतील आणि त्या पत्रिका ज्या लोकांच्या असतात ते अतिसामान्य जीवन जगत असतात. कुठलं भरभरून मिळते, 2 वेळचं खायची भ्रांत आहे मला, अशी बोलणारी लोकं असतात. त्यांच्या पत्रिकेत हा योग आहे. आता सांगा, हा योग मग असेल तर त्या लोकांना ते का नाही मिळालं? हा प्रश्न पडतो ना. असं प्रत्येक योगाच्या बाबतीत म्हणता येतो. फार कमी वेळेला तुम्हाला हा योग आहे आणि त्याप्रमाणे जी दिलेली फळं आहेत ती त्या व्यक्तीला मिळालेली आहेत असं दिसतं. कदाचित त्या काळात जेव्हा त्यांनी योग केले त्यावेळेला तशा व्यक्ती त्यांना सापडल्या असतील. पण आजच्या काळात अशी योग आहे आणि त्याला दिलेले हे फलित त्या व्यक्तीला लागू पडले, अशी व्यक्ती सापडणं अवघड आहे. म्हणूनच या योगांचा आपण फारसा अभ्यास करायचा नाही, यांच्याकडं दुर्लक्ष करायचं आणि आपल्याकडं हे अशा योगांची नावं ज्योतिष घेतात. तुमच्या पत्रिकेत दुर्धर योग आहे, मग काय बघायलाच नको. अरे असं सांगायपुरता याचा उपयोग होतो. असं सांगितलं की जातक खुश होतो. मग जातक जेव्हा म्हणतो आता काहीच नाही, मी फाटक्या अंगाचा खायला अन्न नाही. या योगांची फळं नंतर मिळतात. पुढं बघा, अजून काही वर्षांनी बघा, अशी भरभराट होईल तुमची, अशी भरभराट होईल की स्वतःच्या मर्सिडीज गाडीतनं माझ्याकडे याल. असं पण पुढे ज्योतिषी बोलून मोकळा होतो. म्हणजे छापा असेल तरी मी जिंकलो आणि काटा असेल तू हरला, काही झालं तरी मी जिंकणार. तसं आत्ताच जर त्याची स्थिती चांगली असेल तर बघा कसं वाचू कळतं, तुमचं योग आहे पत्रिकेत, मिळालेत फळं, ठाण फळं मिळालेत असं म्हणायला मोकळा. आणि आत्ता काही नसेल, आत्ता नाही आहे, थांबा जरा प्रतीक्षा करा, योग्य वेळेला माझ्याकडे आला तुम्ही चांगलं मार्गदर्शन घेऊन जाणार. बघा 5 वर्षात, 10 वर्षात
अशी भरभराट होईल की तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. अरे अशी छान भाषा वापरली की जातं खुश, 100 रुपये दक्षिणा जास्त. एवढ्याच कामासाठी हे योग वापरले जातात, असा माझा तरी अनुभव आहे. ठीक आहे, अजून 1-2 योग असे बघू आपण. खूप सांगता येईल. पण असं सांगत बसलो तर 20-25 लेक्चर ह्या नुसत्या योगांची वर्णन. बघा 1000 योग आहेत. प्रत्येक लेक्चरमध्ये मी 10-12 सांगितली, 20 सांगितली समजा, तरी किती लेक्चर्स करायला लागतील त्यासाठी. आणखीन एक असाच एक चंद्राच्या संदर्भात आहे, त्याला केमद्रुम योग म्हणतात. हा कदाचित तुम्ही ऐकला असेल, कारण हा ज्योतिषी लोक याचा वारंवार उल्लेख करताना दिसतात. आधीच्या 3 योगामध्ये बघितलं की चंद्राच्या अलीकडच्या किंवा पलीकडच्या किंवा दोन्ही बाजूच्या घरात ग्रह असतील तर एक योग फॉर्म होतो. इथं बरोबर न्यूनता आहे, म्हणजे उलटं. म्हणजे चंद्राच्या धनस्थानात किंवा व्ययस्थानात, म्हणजे चंद्राच्या पलीकडच्या आणि चंद्राच्या अलीकडच्या भावात एकही ग्रह नसेल. परत रवी किंवा रवी किंवा राहू केतूचा काय करायचं ह्याचा उल्लेख नाही आहे. नुसतंच अलीकडे बोललं. मग रवी धरायचा का? आधीच्या 3 योगामध्ये रवी धरलेला नव्हता, राहू केतूंचा विचार नव्हता. आता करायचा का? ह्याच्याबद्दल काहीच उल्लेख नाही. ते साधांतरी सोडले. राम भरोसे कुछ भी करो. म्हणजे परत म्हणलं की काही केलं तरी मी जिंकणार. मग पडताळा आला तर म्हणायचं बघा योग बरोबर आहे. पडताळा योग असून पडताळा नाही, रवी आहे तिथं, रवी चालत नाही म्हणायला मोकळे. तर असं जर झालं की चंद्राच्या अलीकडं आणि पलीकडं कुठलाही ग्रह नसेल तर वाईट फळं आहेत. बघा आता व्यक्ती मलिन असती, गलिच्छ, दुःखी कष्टी असती, पापाचरण करणारी, वाईट कृत्य करणारी असती, दारिद्र्य त्याच्याकडं असतं, खायला अन्न नाही, पैसे नाहीत, कपडे नाहीत, अशी परिस्थिती असती. परावलंबी नसे, मी दुसऱ्यावर अवलंबून आहे, मी थोडक्यात म्हणजे भीक मागून जगती असं आपण म्हणू शकतो. गुन्हेगारी प्रवृत्तीची असती, फसवाफसवी करणारी असती, ठग असती, असे उल्लेख आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे काय, टोटली वाईट, वाया गेलेला माणूस, तुरुंगात टाकायच्या लायकीचा माणूस असं आपण म्हणू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, चंद्राच्या अलीकडे पलीकडे ग्रह नाहीत ही स्थिती देखील खूप पत्रिकात तुम्हाला सापडेल. कारण आणि प्रेटी कॉमन ग्रहस्थिती होऊ शकते ही. कारण चंद्र अतिशय रॅपिडली महिन्याला पूर्ण राशीचक्राचं सर्कल करत असल्यामुळं ही परिस्थिती बऱ्याच वेळा निर्माण होती. त्यामुळे अनेक पत्रिकात तुम्हाला ही ग्रहस्थिती दिसेल. त्यामुळे अनेक पत्रिकात तुम्हाला हा केमद्रुम योग दिसेल. आणखीन असे योग आहेत त्याच्यामध्ये बुधादित्य योग म्हणतात. हा रवी आणि बुध यांच्यामधलं होणारं कॉम्बिनेशन आहे. मग त्यांनी योगाची व्याख्या काय केली आहे की रवी बुध एकाच राशीत पाहिजेत, म्हणजे एकाच भावात येतात, हे स्वाभाविकच आहे. आणि तसे जर असतील, मूळ जो योग वर्णन केला त्यात फक्त दोघे एका राशीत एवढाच उल्लेख आहे. काही ठिकाणी याला कोरोनरी किंवा उपनियम जोडला आहे, तो म्हणजे या दोघांच्यामध्ये 10 अंशापेक्षाही जास्त अंतर पाहिजे. असं जर असेल, दोघेही एका राशीत पाहिजेत किंवा दुसऱ्या नियमाप्रमाणे एका राशीत पण पाहिजेत आणि त्याच्यामध्ये 10 अंशाचं अंतर पाहिजे. असं जेव्हा होईल त्यावेळेला बुधादित्य योग फॉर्म झाला असं म्हटलं जातं. आणि असा जर बुधादित्य योग असेल एखाद्याच्या पत्रिकेत तर ती व्यक्ती अत्यंत हुशार असती, कुशल असती, सुस्वभावी असती, हर उन्नरी असती, त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली असती, सर्व सुख प्राप्त होतात. छान 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 फळ आहेत. आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे रवी बुध हे खगोलशास्त्रानुसार इतके जवळ असतात, म्हणजे रवी बुध जवळजवळ 70-80 पत्रिकांमध्ये तुम्हाला एकाच राशीत दिसतील. कारण ती एकमेकाच्या जवळ आहे. तो 2 किंवा 3 राशीचं अंतर त्यांच्यामध्ये पडणारच नाही. ती खगोलशास्त्र आहे. त्यामुळं कुठलीही पत्रिका घ्या, तुम्हाला रवी बुध शक्यतो एकाच राशीत दिसतील. फार थोड्या पत्रिकात तुम्हाला रवी एका राशीत आणि बुध अलीकडच्या किंवा पलीकडच्या राशीत असं बघायला मिळेल. त्यामुळे 80 ते 90% लोकांच्या पत्रिकेत हा बुधादित्य योग आहे. व्याख्या तर तशीच आहे. मग 80 ते 90% लोक ही अत्यंत हुशार, कुशल, हरवुन्नरी, सर्व सुख मिळणारी, प्रतिष्ठा मिळणारी आहेत का हो समाजात? फार थोडी लोक ह्या कॅटेगरीमध्ये बसू शकतात, या पद्धतीचं वर्णन असलेली. त्यामुळे बुधादित्य योग इतका फालतू योग आहे, इतका कॉमन आहे की ह्या योग म्हणून ह्याने कुणी लिहिलं, म्हणजे वाटतं जरा तरी विचार करायचा. अरे किती पत्रिका असतील, 10तल्या 9 पत्रिका जर अशा असतील तर सगळ्यांना अशी फळं मिळालेली आहेत. अरे कॉमन सेन्स आहे, लहान बच्चा देखील सांगू शकेल. पण हा नियम आहे आणि तो मिरवला जातो. अनेक ज्योतिषी याचा वापर करतात. सगळ्यांच्याच पत्रिकेत हा योग असतोच. त्यामुळे कुणी जाता आला की सगळ्यात पहिला तो हा क्या बात आहे, तुमच्या पत्रिकेत बुधादित्य योग आहे, मग काय, आणि ही फळं वाचून दाखवायची, जातक खुश झालं. नाही, सुरुवातीला एक छान इम्प्रेशन पाडलं, खुश करून टाकलं जातकाला. ह्यासाठी याचा वापर करायचा, त्यासाठी हा योग लिहिला की काय इतपत शंका येते. त्यामुळे असे अनेक योग आहेत. आणखीन आता ज्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड कॉम्बिनेशन जे आहेत त्याच्यामध्ये एकच योग दाखवतो, तो म्हणजे अंशावतार. म्हणजे हा एकच आहे असं तर मागणी अशी आणखीन 100 असतील.
अंशावतार योग म्हणतात. आता हे अंशावतार नाव का दिलं मलाही माहीत नाही. याचा उल्लेख नाही आहे. ही नावं का दिली याचा उल्लेख नाही आहे. आता याच्यात त्यांनी कॉम्बिनेशन दिले बघा. किती कॉम्प्लिकेटेड कॉम्बिनेशन तयार केले बघा. गुरु आणि शुक्र केंद्रात पाहिजेत. आता केंद्रात म्हणजे पत्रिकेतले 4 भाव हे आपण केंद्रस्थानं म्हणतो. म्हणजे 1, 4, 7, 10 ही केंद्रस्थानं आहेत. तर गुरु आणि शुक्र दोघंही केंद्रात पाहिजेत. म्हणजे गुरु पत्रिकेतल्या 1, 4, 7, 10 पैकी कुठल्या तरी एका भावात, त्याच वेळेला शुक्र पण 1, 4, 7, 10 मध्येच पाहिजे. अर्थात गुरु शुक्र एकत्रच पाहिजेत का असा काही उल्लेख नाही आहे. त्यामुळे ते वेगवेगळ्या भावात पण 1, 4, 7, 10 मध्येच पाहिजेत. त्याच वेळेला जन्म लग्न जी राशी असते आपण म्हणतो ना तूळ लग्न, वृश्चिक लग्न, ती चर राशी असली पाहिजे. आता तुम्हाला राशीचे वर्गीकरण माहिती आहे. त्यामुळे चर राशीमध्ये मेष, कर्क, तूळ आणि मकर म्हणजे या 4 लग्नांनाच हा योग लागू पडतो. कारण दुसरं धनु लग्न असेल तर अंशावतार योग होऊ शकत नाही. कारण ही कंडिशन फुलफिल होत नाही. कारण चर लग्न पाहिजे, गुरु शुक्र केंद्रात पाहिजेत आणि त्याच वेळेला केंद्रात उच्चीचा शनी म्हणजे तूळ राशीचा शनी असला पाहिजे. कारण शनी तूळ राशीत उच्चीचा होतो. म्हणजे या 4 पैकी एक लग्न पाहिजे, शनी तुळेत पाहिजे, गुरु आणि शुक्र पण या 4 राशीमध्ये असल्यामुळे ते केंद्रात पाहिजे. असा हा योग आहे. आणि असा जर योग एखाद्याच्या पत्रिकेत असेल तर व्यक्ती अत्यंत मेहनती, कष्टाळू, आनंदी, नशीबवान, धार्मिक, आध्यात्मिक कार्यात मोठी काम करणारी, सर्वांना प्रिय असणारी अशी असते. आहे दणकेबाज योग, दणकेबाज फळं दिलेत. पण जरा विचार करा की अशी अगदी फार काटेकोरपणे डिफाईन केलेली ग्रहस्थिती येते कधी निर्माण. त्यामुळे असे असंख्य योग आहेत की जे योग कधीच सिद्ध होत नाहीत. त्याचा पडताळा येत नाही. काही योग अगदी कॉमन आहेत, सगळ्यांच्या पत्रिकेत सापडतात आणि काही योग अति दुर्मिळ आहेत. ते 200-300 वर्षातून एकदा होतात आणि तशा पत्रिकाही तुमच्यासमोर येण्याची शक्यता नसते. त्यामुळे असे 1000 योग अभ्यासायचे का की ज्याचा काहीच उपयोग नाही. काढीचा एक अकॅडमिक इंटरेस्ट म्हणून तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पण हे योग तुम्ही व्यवहारात वापरू शकत नाही. एकच त्याचा वापर आहे म्हणजे चांगले असं काहीतरी वर्णन असलेला योग सांगायचा आणि तुम्हाला येऊ मिळेल तेव्हा मिळेल असं सांगायचं, किंवा वाईट वर्णन असलेला एखादा योग दिसला तर तेवढा उचलून घ्यायचा आणि जातकाला तो सांगून अहो तुमच्या पत्रिकेत हा योग आहे, अरे 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 आता अवघड आहे तुमचं, बघा अशी फळं मिळतात. मग महाराज काय करायचं? काही नाही, याला उपाय असतो. ह्या योगामधले जे ग्रह आहेत ना त्यांना शांती करायला पाहिजे, त्यांचं मंत्र म्हणायला पाहिजे, त्याचा जप करायला पाहिजे, त्याचा खडा करून अंगठी घातली पाहिजे बोटात. हे सगळं करायला लागेल. ते अभिमंत्रित असतं. तुम्ही असं करा, पुढच्या पौर्णिमेला आमच्याकडे या, आपण सगळं सेट करून टाकू. ह्याची सगळ्याचा खर्च म्हणून एक 15,000 आत्ता देऊन ठेवा आणि पूजा केल्यानंतर उरलेले 25,000 द्या. 40,000 खर्च आहे. बाहेर 70-80,000 घेतात, लाखापर्यंत जातं. पण आपले चांगले संबंध आहेत ना म्हणून रिजनेबल 40,000 रुपये चार्ज करतो. हे रोज घडताना ऐकायला येतं, बघितलं जातं. मला जातक येऊन सांगतात की त्या ज्योतिषाने आम्हाला सगळं असं सांगितलं. म्हणजे हा तर त्याचा उपयोग करायचा असेल तर हे सगळे योग पाठ करा असं मी तुम्हाला सांगेन. पण जातकाला जर प्रामाणिकपणे, स्वच्छपणे, पत्रिका जसं असेल त्याप्रमाणे जर चांगलं मार्गदर्शन करायचं आहे, कुठेही फसवाफसवी करायची नाही, कुठेही पिळवणूक करायची नाही, असं जर असेल तर हे सगळे योग बाजूला ठेवा. याचा अभ्यास करू नका. याचा काही काडीचाही उपयोग नाही आहे हे मी निक्षून सांगतो. अर्थात हे माझं मत आहे. आणखीन दुसऱ्या कुठल्यातरी ज्योतिषाचं, कुठल्यातरी यूट्यूबवरच्या ज्योतिषावरचं, कुठल्यातरी का फेसबुकवरच्या ज्योतिषशास्त्रीचं वेगळं मत असू शकतं. कोणाचं ऐकायचं हे तुम्ही ठरवा. त्यामुळं जर तुम्ही भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रातली पुस्तकं बघितलीत, ग्रंथ बघितलेत या अशा योगांसाठी, तर तुम्हाला दिसतील की 1000पेक्षा जास्त योग वर्णन केलेले आहेत. काय बच्ची की जान लेगी क्या? 1000 लोक पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. त्या काळात ते कसं करू? आज मी मगाशी उल्लेख केला की आज मी कॉम्प्युटर प्रोग्राम लिहू शकतो की अमुक अमुक कॉम्बिनेशन असेल तर हा योग अशा पद्धतीने करू शकतो. पत्रिका तुम्ही फक्त फीड करायची, द्यायची त्या प्रोग्रॅमला. तो सगळे योग तपासेल, कुठले कुठले योग होतात ते बघून तुम्हाला यादी देईल. आज एक म्हणजे 1990 सालानंतर कॉम्प्युटरचं खरं सुरू झालं. आज हे शक्य आहे, फिजिबल आहे. मी असा प्रोग्राम तुमच्यासाठी लिहून देऊ शकेन. हे करता येईल. पण 500 वर्षापूर्वी, 800 वर्षापूर्वी अगदी गेला बाजार, भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली. त्या काळात एखादी पत्रिका घेऊन हे सगळेच्या सगळे 1000 योग या पद्धतीने तुम्ही तपासू शकाल का? असं जर करायचं झालं तर तुम्हाला महिनाभर करत बसायला लागेल. आणि मग एका महिन्याच्या एवढं सगळं करून जातकाला हे असं काहीतरी सांगायचं आणि त्यामुळे खुश होऊन जातक काय तुम्हाला लाख रुपये देणार आहे का तुम्ही महिनाभर की माझी पत्रिका अभ्यासली म्हणून? हातावर ₹20, ₹25 ठेवायचा काळ होता तो सुद्धा नाहीच बऱ्याच ठिकाणी.
एवढी मगजमारी, एवढी मेहनत कोणी करेल का? नाहीच करत, केलेली पण नाही आहे. हे फक्त बोलाची कडी, बोलाचा भात या पद्धतीने हे ग्रंथ लिहिले गेले आणि ते घोकले गेले. फारसा कुणीही त्याचा सिरियसली वापर करत नाही. हे फिजिबल नाही आहे, हे प्रॅक्टिकल नाही आहे. 1000 योग तपासणं शक्य नाही आहे. तुम्हीच विचार करून बघा. आणि मग काय होतं, की मगाशी मी म्हटलं, की जेव्हा जातक येतो आणि त्याच्या पत्रिकेत योग दिसतो, मग ज्योतिष त्याला सांगतो, की "अरे वाह! तू ऐश्वर्यवान होणार, राजा इतका मान मिळणार, अमुक-तमुक." मगाशी आपण बघितली उदाहरणं. आणि जातक म्हणतो, "काय सांगताय राव? अहो खायला अन्न नाही, कपडे नाहीत मला, म्हणून मी तुमच्याकडे काही निवारण होतं का म्हणून विचारायला आलोय आणि तुम्ही मला हे आहे ते आहे सांगताय." मग ज्योतिषी गडबडतो. आता बापरे! आली का पंचाईत. योग तर आहे पत्रिकेत, फळं तर मिळत नाहीयेत. मग मगाशी सांगितलं तसं ते लगेच स्टेटमेंट बदलतात आणि म्हणतात, "अरे, ही फळं काही-काही वेळेला लहानपणी मिळतात, काही मध्यम वयात मिळतात, काही उतार वयात मिळतात." अशी उदाहरणं बघितली ना का? मध्यापर्यंत आधी गरिबीत राहणारा माणूस अचानक व्यवसाय चालू करतो आणि लक्षाधीश होतो आणि एखादा लक्षाधीश माणूस नंतर भिक्षाधीश होतो. हे जसं असतं ते योगांमुळेच होतं बरं का. तुझ्या बाबतीत आता तसंच होणार आहे. हा योग आहे, हा वाया जाणार नाही. तो त्याची फळं देणार म्हणजे देणार. ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आहे. थोडी प्रतीक्षा कर. भरभराट होणार, 5 वर्षांनी होणार, 10 वर्षांनी. हा एक मार्ग करतात. जर कोणी एखादा खट निघालाच आणि त्यानं जास्तच चॅलेंज करायला सुरुवात केली, मग ते काय म्हणतात, की "नाही, नाही, नाही, योग आहे फळं, पण तिकडनं शनीचा जोर नाही आहे त्याला. हे नाही आहे, ते नाही आहे. म्हणून हा योग फलद्रूप होत नाही. कंडिशन्स अप्लाय." जसं आज आपण सगळीकडे बघतो मोठमोठ्या जाहिराती केल्या जातात प्रॉडक्टच्या, सर्व्हिसेसच्या. सगळं अमुक-तमुक सगळं छान-छान दिलेलं असतं आणि कुठेतरी खाली अगदी जितका सगळ्यात लहान साईज वापरून चांदणी करून तिथं कंडिशन्स अप्लाय. म्हणजे ते जाहिरातीला बोलून तुम्ही काही ती खरेदी केलीत, ती सेवा घेतलीत आणि ते ते तशी झाली, तर उद्या भांडायला गेला तर ते म्हणतात, "खाली तुम्ही वाचलं नाही, कंडिशन अप्लाय." काही ठराविक कंडिशनमध्येच हे आहे. तशी कंडिशन तुम्ही फुलफिल केली नाही म्हणून तुम्हाला दिलं नाही किंवा म्हणून तुम्हाला मिळालं नाही. अगदी तसंच अगदी मी व्यवहाराचं उदाहरण देतो, की उद्या सरकारने जाहीर केलं, की ती कोरोनाची लस आम्ही देणार आहे आणि सगळ्यांना मोफत आहे. फक्त अट एकच आहे, निळ्या रंगाचा शर्ट जो आज मी घातलाय, निळ्या रंगाचा शर्ट घालूनच यायचं तरच लस मिळणार. आता तुम्ही गेलात निळ्या रंगाचा शर्ट घालून, आता सरकारला लस द्यायचीच नसेल तुम्हाला. तर ते काय म्हणतील, तुम्ही निळा रंग शर्ट घालून आलाय मान्य आहे, पण तुमच्या आता आता हा माझा बघा डार्क निळा रंग आहे. अगदी शाईपेक्षा डार्क रंग आहे. हा काय आकाशी नाही आहे." ते म्हणतात, "तुम्ही घातलेला निळा शर्ट आहे दिसतंय, पण त्याची शेड आमच्याकडचं जे शेड कार्ड आहे ना, त्या 4 शेड आहेत त्याच्याशी मॅच होत नाही आहे. निळा आहे, पण आमच्या शेडप्रमाणे नाही. नाही लस मिळू शकत. नियमाची पूर्तता नाही." आता तुम्ही निळा शर्ट घातला, त्याची शेड याच्याशी मॅच केली, तर ते काय म्हणणार, हाफ शर्ट आहे." हाफ शर्ट नाही बरोबर. शासकीय नियमाप्रमाणे फुल शर्ट पाहिजे. निळा रंग आहे तुमचा, शेडप्रमाणे मॅच होतोय, पण हाफ शर्ट आहे, चालत नाही. फुल शर्ट पाहिजे साहेब, नाही लस मिळणार. ते जरी पूर्ण केलं तर म्हणा, "शर्टची बटणं राव, पांढरी आहेत तुमची किंवा ती ट्रान्सपरंट." असं नाही. निळा शर्ट निळी बटणं पाहिजेत. सॉरी, नाही लस देता येत. सगळं केलं तरी कॉलर लहान आहे, कॉलर मोठी आहे. शर्ट तुम्ही इन केला नाहीत. शर्टला इस्त्रीच केली नाही. तुमचा शर्ट हा रेडीमेड आहे, ब्रँडेड. नाही, नाही, टेलरकडनं शिवून घेतलेला, हस्तकलेला प्रोत्साहन, मेक इन इंडिया तसं पाहिजे. मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे. आपल्या गावात जे हे कापड शिवणारे, कपडे शिवणारे जी व्यावसायिक आहेत, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. तुम्ही कापड विकत घ्यायचं, त्यांच्याकडे जायचं आणि शर्ट शिवून घ्यायचा. पूर्वी आपण असंच करत होतो, भारतीय संस्कृती. आता ते रेडीमेडचं खूळ आले. त्या रेडीमेड शर्ट ब्रँडेड पीटर इंग्लंड नाही चालणार. नाही, शिंप्याने शिवलेला शर्ट पाहिजे. चला, नाही देत देस. एवढं सगळं झालं तरी फिटिंग बरोबर नाही, ढगळ आहे, असं नाही चालत. अंगाबरोबर कपडे पाहिजेत व्यवस्थित, निश्चित दिसलं पाहिजे. गबाळानं कशाला तुम्ही हे मापत नाही, चला लस नाही मिळत. तेही केलं, कुठं टाईट घालून गेलात, टाईट घातलं, नाही नाही, हे पाश्चात्य पद्धती. पण आपले कसे सैलसर असे छान कपडे आपल्याकडं वापरायची पद्धत आहे. आपला उष्ण कटिबंधातला देश आहे. घट्ट कपडे, तंग कपडे घातले तर त्वचारोग होतात आणि तुम्ही नियम मोडताय. व्यवस्थित अंगाबरोबर पण पाहिजेत, पण अगदी टाईट पण नको, हे मवाल्यासारखं दिसतंय, चला लस नाही मिळणार. एवढं सगळं जरी तुम्ही मॅच केलं तर ते पुढं काय म्हणतात, तुमचा हा शर्ट आहे ना, हा लेटेस्ट पाहिजे. जसं एखाद्या ठिकाणी तुमचा अलीकडच्या काळात घेतलेला फोटो जोडा, लहानपणीचा फोटो चालत नाही, तसं शर्ट अलीकडच्या 3 महिन्यातला पाहिजे, त्याची पावती पाहिजे आम्हाला, प्रूफ.
3 महिन्यापूर्वी शर्ट घेतलाय का 6 महिन्यापूर्वी घेतलाय ठरवायला लागेल ना. तर हा शर्ट तुम्ही 3 महिन्याच्या आत विकत घेतला याची आम्हाला पावती द्या. एवढं तर झालं. सिंथेटिक आहे, टेरिलिन, नॉयलॉन परदेशी आहे ते, विलायटी नाही, ते हानिकारक आहे. त्वचेला ते हानिकारक आहे. आपल्याकडचं परंपरा काय आहे? रेशमी कपडे, सुती कपडे, लोकरीचे कपडे. 30% तरी त्याच्यामध्ये 70% तरी सुती पाहिजे. 30% वर आम्ही चालून घेतो पॉलिस्टर. तसं काय नाही चालणार. चला, शर्टला खिसाच नाही आहे. हल्ली फॅशन आहे, शर्टला खिसे नसतात. खिसाच नाही आहे, नाही चालणार. आपली जुनी संस्कृती काय, शर्टला खिसा पाहिजे, खिसा नाही. खिसा असला तर हे एवढा मोठा खिसा का, की एवढा बारीक खिसा काय, त्यात काय तुमचा मोबाईल तरी बसतो का, नाही चालणार. एवढं सगळं केलं, तुमची शर्टची बटनपट्टी लहान आहे, काही ठिकाणी रुंद आहे, नाही चालत. आणि एवढं सगळं झालं तरी ते होणार आहे सगळं, पण हा शर्ट तुमच्या बॉडीला शोभत नाही हो, बुजगावण्यासारखं दिसत आहे, नाही देणार लस. शेवटी म्हणायचं काय, आम्ही कुठं नाही म्हणालो, तुम्ही निळ्या रंगाचा शर्ट घालून या, लस देणार. हे एवढे सगळं एक्सेप्शन्स लावायची आणि नियम तयार केला. आता सांगा एखाद्या शहरात किती लोकांना ह्या नियमाचं पालन करत यश मिळेल? तुम्हाला मिळेल का? जरा विचार करा. तुमच्याकडे निळा शर्ट आहे का? असला तर एवढ्या सगळ्या अटी पूर्ण करणारा निळा शर्ट असेल का तुमच्याकडं? बहुतेक नाही. माझा हा शर्ट देखील त्या नियम अटी पूर्ण करत नाही आहे. आता काय करायचं? म्हणजे लस मला मिळणार नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला हे योग सांगताना त्याला इतक्या कोरोलरीज जोडल्या आहेत, हे असे फाटे फोडलेत की योग आहे जमत नाही. आणि हे साळसूदपणा काय करतात माहिती का ज्योतिषी? जेव्हा योग लागू पडतो आणि फळं पण लागू पडतात त्यावेळेला ढोल वाजायला सुरुवात करतात. त्यावेळेला या एक्सेप्शनचा विचार करत नाहीत. खरं तर या एक्सेप्शनचा विचार केला ना तर जगातल्या कुठल्याही व्यक्तीच्या पत्रिकेत कुठलाही योग तुम्हाला सापडणार नाही. सापडला असं दिसतं तोवर काहीतरी कोरोलरी चालू होती. अरे पण तिकडे मंगळ इथं आहे, मंगळ ह्या राशीत आहे, ते जलराशीत आहे, झालं, योग नाही झाला. जेव्हा पाहिजे तेव्हा ते हे नियमावली बाजूला ठेवायची, नुसतं योग बघायचा. जेव्हा आपलं पितळ उघडं पडतंय किंवा योग लागू पडत नाही आहे, प्रत्यक्षात पत्रिकेत योग असताना देखील, त्यावेळेला मखलाशी करायसाठी हे नियमांचं असं आहे म्हणून नाही झालं, असं आहे म्हणून नाही झालं. मी एखादा मुलगा परीक्षेत नापास होतो, अभ्यास केला नाही, बरं या गोष्टीसाठी जो नापास झालेला असतो, पण त्याला उद्या विचारला, अरे कसं काय नापास झाला? नाही अभ्यास भरपूर केला तर हो, परीक्षेच्या आदल्या आजारी पडलो किंवा सिलेबसच्या बाहेर पेपरमध्ये विचारलं, काय करणार? अभ्यास एकाचा केला, प्रश्न भलताच विचारतायत, काय करणार? म्हणजे दुसऱ्यावर ढुकलून मोकळा होतो. एक्झॅक्टली हे जी विनोदानं तुम्हाला एक यादी दिली निळ्या शर्टसाठी, तशीच यादी मग ज्योतिषी तयार करतात. ऑन द फ्लाय जेव्हा पाहिजे तेव्हा तयार करतात. काय वाटेल ते घालायचं ना. हे नाही म्हणून हे नाही, हे नाही म्हणून ते नाही, उद्या दुसरंच काहीतरी सांगतील वेगळे. ह्याची पण नियमांची वही केली आहे बाबा, ते पुस्तक आहे त्यात आहे, असं काही नाही. इतकं घाणेरडं बजबजलेलं शास्त्र आपल्याकडच्या ज्योतिषांनी करून ठेवलंय. आणि मी मागेही पहिल्या वाक्यात सांगितलं की याचा सगळ्याचा उपयोग करून जातकाला फसवता कसा येईल, त्याची पिळवणूक कशी करता येईल, त्याची मुंडी कशी मुरगाळतील, त्याला उपाय तोडग्याच्या याच्यामध्ये कसं अडकवता येईल, किंवा काही नसतं तरी खोटी आशा कशी लावता येईल, एवढंच बघितलं. त्यामुळेच मी म्हणतो, अरे साहेबा नाही रे नाही, हे 1000 आणि इतके योग लिहिलेत ना, सगळे योग भाकड आहेत, टाकाऊ आहेत आणि निरुपयोगी आहेत. म्हणूनच हे आपण अभ्यास करणार नाही आहे. ह्याची एक समरी पटकन मी दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल की का. की हे सगळे योग फार पूर्वी 500-1000 वर्षापूर्वी तयार केले. कदाचित त्यावेळेचं ती परिस्थिती असेल त्या अनुरूप त्यांनी केले असतील. पण आजच्या काळात आधुनिक सगळे संपर्क माध्यमं म्हणा किंवा आपलं समाज जीवन इतकं बदललेलं आहे, सामाजिक कल्पना आपल्या इतक्या बदललेल्या आहेत, पैशाच्या, समृद्धीच्या, वाहनाच्या, सुखसमाधानाच्या सगळ्या कल्पना आपल्या बदलून गेल्या आहेत. राजकीय असू दे, सामाजिक असू दे, धार्मिक असू दे, सगळीच परिमाणं बदललेली आहेत. त्यामध्ये 2000 वर्षापूर्वी समाज जीवन होतं, ज्या पद्धतीने लोक राहत होते, वागत होते, तसं आज नाही आहे. त्यामुळे त्यावेळेला कदाचित हे नियम लागू पडत असतील, पण आज ते लागू पडणार नाहीत. त्यामुळे या सगळ्या नियमांची एकदा सुव्यवस्थित मांडणी करणं हे अत्यंत आवश्यक होतं. हा भाग नेमका हाताळला गेला नाही. कारण मधल्या काळात ज्योतिषाकडे इतकं दूर झालं, कसे ते कुडमुडे लोक, घंटा वाजवणारी लोक ह्याच्यात आली, ती बेअक्कल होती. त्यांना ह्याच्यातलं काहीच कळत नव्हतं. संशोधन करायची, हे सगळं दुरुस्त करायची त्यांची ताकद कुवतच नव्हती. अशक्य कुठली गोष्ट होती त्यांच्यासाठी. त्यामुळे त्यांनी ते केलंच नाही. त्यांनी उपाय तोडगे फक्त सांगितले. त्यामुळं आजच्या परिस्थितीला लागू पडतील असे नवीन नियम तयार करणं, ते सिद्ध करणं, हे काही झालं नाही. फक्त 500, 1000, 1500 वर्षापूर्वी जे नियम काहीतरी कोणीतरी केले असतील, हे जसेच तसे लोक घोकत राहिले, बाकी काहीही केलं नाही.
आणि त्यामुळंच हे नियम लागू पडत नाहीत हे माहीत असून देखील ते घोकले गेले. कारण नवीन नियम करण्यासाठी जी काही विद्वत्ता लागती, जो काही व्यासंग लावतो, जे संशोधक वृत्ती लागती तीच नव्हती किंवा तशी वृत्ती असलेले लोक या ज्योतिषशास्त्रात आलेच नाहीत असं आपण म्हणू शकतो. सगळे संदर्भ बदललेले आहेत. सगळे नियम आता हे टाकायला लागेल, नवीन नियम करायला लागतील. ही जी फलित आहेत 100 दासदासीयुक्त मिळणारा महाल असं वर्णन काही योगात आहे. आता कुठे 100 दासदासी ठेवणार आहे मी माझ्या घरात? एक कामवाली बाई मिळत नाही आणि मिळाली तरी परवडत नाही अशी परिस्थिती आहे. अमेरिकेसारख्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर अगदी लक्षाधीश असेल तरी स्वतः घरातला केअर काढतो, स्वतः वॉशिंग मशीन लावतो. कारण तिथं ही चैन परवडत नाही. कुणीतरी कामवाली बाई येते, भांडी घासून जाते, धुणं धुवून जाते, लादी पोछा करून जाते. हे आज भारतात शक्य आहे. अगदी मध्यमवर्गीय घरातनं देखील तुम्हाला कामवाल्या बायका येताना दिसतील. पण अमेरिकेत त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. एकदम अति बलाढ्य, अति श्रीमंत लोकांच्या घरीच मेक्सिकन मुलगी कामाला असते. बाकी ज्यांच्याकडे सगळी कामं नवरा बायको किंवा घरातली व्यक्ती स्वतः करत असतात. मग तिथं त्यांना काय 100 दासदासीयुक्त महाल कुणाला मिळाला आहे? हे बिल गेट्स, वॉरन बफेट अशी मोठी लोक आहेत त्यांच्याकडे सुद्धा एवढी 100 दासदासी नसतील. आजच्या काळात हे कुणाला मिळणार आहे? कुणाला वैभव आहे? भारतात एकटी मला वाटतं अंबानी, टाटा बिटा दोघं-तिघे लोक सोडले तर बाकी कुणाकडे असं असेल असं मलाही अजून वाटत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतं की ही त्यावेळची जी वर्णनं आहेत ती आजच्या काळाला सुसंगत नाही आहेत, हास्यास्पद आहेत. ही बदलायला पाहिजे. आजच्या काळाला सुसंगत असे नियम किंवा जुनेच नियम पण त्यांची फलितं आजच्या काळाला सुसंगत करून घेतली पाहिजेत. कोण करणार आहे? कुणाची तेवढी अवकात आहे असं मी म्हणेन. ती नव्हती म्हणूनच झालं नाही आणि आता त्याची गरज भासत नाही म्हणून जेवढं मतलबासाठी मी आधी सांगितलं की लोकांना घाबरवण्यासाठी, उपाय तोडगे करण्यासाठी किंवा हरभऱ्याच्या झाडावर चढवण्यासाठी याचा वापर होतोय आणि आत्ता जे आहे त्यासाठी पुरं आहे. कशाला मगजमगी करायची, नवीन हुडकत बसायचं? वेळ आहे का? त्याच्या पैसा मोजून बसू ना, नोटा मोजू. कालसर्प योग आहे, अमुक आहे, गुरु चांडाल आहे हे सांगून जर 10,000 मिळत असतील तर हे नियम कोण करत बसते? कोण हे त्याची शुद्धता करत बसते? असं थोडंसं झालं. बरेचसे योग अतिसामान्य आहेत, सगळ्यांच्या पत्रिकेत सापडतात आणि त्याला काही अर्थ नाही आहे. बहुतेक सगळी फळं जी स्थूल आहेत, एकांगी आहेत, होलसेलमध्ये 100 दासदासीवर अशा पद्धतीची होलसेल आहेत. त्यातलं कारकत्व ग्रह जे वापरलेत, अमुक ग्रह इथं पाहिजे, या राशीत पाहिजे, या भावात पाहिजे. आणि ते ग्रहांची कारकत्व पण असतात ना, नुसती त्यांची संबंध नाही, कारकत्व सोडत नाहीत. मी आधी सांगितले की ग्रह आपले कारकत्व सांभाळून असतो. इतर ग्रहांच्या योगाबरोबर म्हणजे सचिन तेंडुलकर बॅट्समन आहे, तो टीममध्ये आहे, टीममध्ये 4-5 फास्ट बॉलर आहे म्हणून सचिन आपली बॅटिंग सोडून फास्ट बॉलिंग करायला लागेल का? नाही, तो बॅटिंगही करणार आहे, वेळ पडली तर थोडीशी बॉलिंग पण त्याने केलेली आहे. तसं थोडंसं आहे. पण ही सुसंगत नाही आहेत. म्हणजे गुरु शुक्रासारखे ग्रह असताना आर्थिक बाबतीत चांगली फळं मिळायला पाहिजेत कारण गुरु शुक्र हे पैशाचे ग्रह आहेत. तसं न करता वेगळ्याच पैशातली फळं दाखवलेत. म्हणजे मग गुरु शुक्र त्या योगात असून त्यांनी आपापलं कारकत्व गुंडाळून ठेवलं असं म्हणायचं आहे का? काहीच खुलासा नाही आहे. हे असं का? म्हणजे ज्या योगामध्ये एखादा ग्रह असतो किंवा 2-3 ग्रह असतात तेव्हा त्यांची कारकत्वांचं मिश्रण व्हायला पाहिजे, मिलाप व्हायला पाहिजे. म्हणजे त्या कारकत्वानुसार फळं असली पाहिजेत. हे असं होत नाही आहे. वेळेवर मी सगळ्याची उदाहरणं देऊ शकत नाही. कदाचित तुम्ही नंतर पुढे हा एक्झरसाईज करून बघा, तुमच्याही लक्षात येईल, हसायला येईल तुम्हाला. आधीही मी बोललो होतो की ही बरीचशी फळं फॅटलिस्टिक पद्धतीची आहेत, म्हणजे अटळ आहेत, ह्याच्यात बदल होणार नाही. दगडावर कोरलेली रेघ अशा पद्धती, तुमच्या प्रयत्नांवर काहीच त्याचं किंमत नाही अशा तऱ्हेनं. एक तर अति चांगली आहेत, मग अशी आपण 2 उदाहरणं बघितली. एक झालं नाही तर एकदम गरिबी, दारिद्र्य, गुंडवृत्तीचा आणि मलिन वगैरे अशी. मधलं काही नाही का? मधलं काही नाही का? तसं काही वेळेला आपण एकदम टोकाचं आणि एकदम ह्याच्यामध्ये काही नसतं, काहीच नसतं. एखाद्या वर्गात 2-4 मुलं हुशार असतात, 2-4 मुलं जराशी मठ्ठ असतात, ह्याच्यामध्ये काही नसतं का? बेतासबाज पास होणारी, फर्स्ट क्लास मिळवणारी पण पहिला नंबर येऊ शकणारी अशी मुलं वर्गात असतात. 30 तर 80-90% असतात. पहिला नंबर येणारी किंवा खूप हुशार 1-2-3 असतात आणि खूप मठ्ठ 2-3 असतात. बाकी उरलेली सगळी लोकं ही मध्यम असतात. त्यांच्यासाठी काही फळं नाहीत, त्या पद्धतीची फळं नाहीत. मध्यम महाल मिळेल, 2 बेडरूमचा फ्लॅट मिळेल अशी वर्णनं नाहीत. एकदम टोकाची, मधला मार्ग नाहीच. सगळी फलित ही पैसा, समृद्धी आणि दारिद्र्य आणि ह्याच्यावरच आहेत. इकडं तर म्हणायचं की पैसा, स्त्री या 2 गोष्टी मोक्षाच्या, मुक्तीच्या आड येतात. 2 आणि 7 ही मारक स्थानं मानली गेली आहेत. मग इतकं जर असताना मग फलितामध्ये फक्त सतत पैसा, 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 समृद्धी, समृद्धी, समृद्धी हे उल्लेख काय आहेत? मोक्षाचा उल्लेख कुठंच नाही आहे. हा योग असेल तर मोक्ष मिळतो, हा योग असेल तर आध्यात्मिक क्षेत्रात साक्षात्कार होतो, असे योग का नाही लिहिले? इतकं जर मोक्षाला, मुक्तीला, निर्वाणाला, साधनेला जर महत्त्व देत असाल तर तसे योग पण असायला पाहिजेत. त्याचा उल्लेख का नाही आहे? हा प्रश्न विचारावा असं वाटतो ना. इकडे पैसा नको नको म्हणायचं आणि इकडे पैशाची गोणी ओढून घ्यायची किंवा त्याची वर्णनं करायची. हा विरोधाभास नाही का?
हा आहे इथं. तसंच व्यक्तीची शारीरिक स्थिती म्हणा, त्याची मानसिक स्थिती हो खूप मोठा फरक पडतो. व्यक्तीची मानसिकता आपण सुद्धा म्हणतो ना, आज माझा मूड नाही, मी हे काम करत नाही. एखादी गोष्ट तुम्हाला किती जरी आवडत असली तरी मूड नसेल तर ती तुम्ही करणार नाही किंवा केलेली तुम्हाला चालणार नाही. म्हणजे आपल्या मानसिकतेचा आपल्या सर्व जीवनावरती मोठा परिणाम होतो. आपण वागतो कसं, बोलतो कसं, आपला स्वभाव कसा आहे, हे सगळी मानसिकता आहे. ह्याच्याबद्दल अवाक्षरही नाही. फक्त पैसा, गज, अश्व, दासदासी, महाल, नाहीतर क्षय, अपस्मार, कुष्ठ, दारिद्र्य, पापवासना हेच. बाकी काहीच नाही. कुठं मानसिकतेचा विचार आणि कुठे हे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला काहीही उपयोग होत नाही, काडीचाही उपयोग होत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की आपण हे शिकणार नाही आहे. हे उल्लेख करतो का तर ते काय आहे हे तुम्हाला माहीत असावं या हेतून. केवळ तर्काच्या जोरावर केलेले, ड्रॉइंग टेबलवर केले, त्याची प्रत्यक्षात सिद्धता घेतलेली. म्हणजे असे योग असलेल्या 100 पत्रिका घेतल्यात बाबा, त्यांना काय फळं मिळाली आहेत बघितले आहेत आणि मग त्याच्यातनं काहीतरी साम्य बघून योग तयार. तसं झालं नाही. कारण तसं सिद्ध करण्यासाठी एखादा असा योग सिद्ध करायचा असेल तर तुम्हाला एक 2-4 पत्रिका बघून ते करता येणार नाही आहे. त्यासाठी काही हजारो लाखो पत्रिकांचा अभ्यास झाला आणि त्या पत्रिकेत बहुतांश ठिकाणी असं फळं मिळत आहेत असं लक्षात आल्यानंतर तो नियम तयार होतो ना. आता सांगा त्या काळातले ज्योतिषी म्हणा, त्या काळातली भारताची लोकसंख्या म्हणा अशी नव्हतीच की लाखो पत्रिका मला अभ्यासाला मिळतील. हे सगळे ऋषीमुनी जे लिहिणारे हे जंगलात आणि इकडं तिकडं लोकांपासून दूर राहायचे. मग यांच्याकडे काय लोक ज्योतिष बघायला अपॉइंटमेंट घेऊन जात होते का? यांची ऑनलाईन सेवा होती? काहीच नव्हतं त्यावेळेला असलं. त्यामुळे यांच्याकडे लोक येत होती का ज्योतिष बघायला? आली तर किती येत होती? किती लोकांना पत्रिका माहीत असायच्या? किती लोकांच्या पत्रिका बनवल्या जायच्या? अहो जिथं शिक्षणाचा अधिकारच जवळजवळ 90-95% लोकांचा नाकारला होता. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला होता. त्यांच्या कसल्या पत्रिका आणि ते कुणाकडे जाणार ज्योतिषाकडे पत्रिका बघायला? अहो त्यांना देवळात देवाचं दर्शन घ्यायला परवानगी नव्हती. ते ज्योतिषाकडे जातील त्यासुद्धा या मोठ्या ऋषींच्याकडं, त्यांच्या आश्रमात काहीचे काही आहे. म्हणजे त्यावेळेला कुठलाही स्टॅटिस्टिकल डेटा वापरून हे नियम केले नाहीत. एम्पिरिकल काहीतरी असं विचार करून ॲडहॉक पद्धतीचे हे नियम आहेत आणि म्हणूनच ते चुकीचे आहेत. अंशात्मक नाही आहेत. फक्त राशीचा विचार केला आहे. राशी 30-30 अंशाच्या असतात. त्याचा पुढे आपण नंतर विचार करू. या अंशात्मकतेचा विचार आपण नंतर करू. जेव्हा आपण जे शिकतो ते अंशात्मक शिकणार आहे तेव्हा आपल्याला अंशात्मक विचार करायलाच पाहिजे. तेव्हा हा भाग मी पुन्हा एकदा मुद्दानं सविस्तरपणे तुम्हाला सांगेनच. आणि आधी सांगितलं की ही जी फलिताची भाषा आहे ही दोन्ही डगरीवरती हात ठेवणारी आहे. छापा पडला तर मी जिंकलो, काटा पडला तर तू हरलास. काही झालं तरी मी जिंकणार. त्यातनं काही अर्थ निघू शकतो. शब्दांची फिरवा करता येते. त्यामुळे कुणी तुम्हाला चॅलेंज केलं की तुम्ही सांगितलं आणि हा संयोग आहे, अशी फळं देत, अरे नाही बरोबर आहे, असं आहे आणि मी असं म्हणेन त्याचा अर्थ असा पण होतो. अशा तऱ्हेची भाषा आजच्या काळात देखील ज्योतिषी वापरतात, त्या काळातही वापरत असतील. म्हणूनच ते अशा पद्धतीची मोघम भाषा आहे की ज्यातनं कुठलाही अर्थ काढता येईल अशा पद्धतीचे. त्यामुळं घोकमपट्टी झाली नियमांची. ते आपल्या इतर सर्व शास्त्रांच्या बाबतीत झालं की पाठ करायचं बस, बाकी विचारायचं काही नाही. ह्याचा अर्थ सांगा नाही. पाठ कर, पुढच्या पिढीकडे ट्रान्सफर कर. एवढंच करत गेले खो खो खेळल्यासारखं. आणि त्यामुळं नियम आहेत पण ते लागू पडत नाहीत. त्याचा अर्थ लागता येत नाही, सुसंगत नाही आहेत, भाकड आहेत. या सगळ्यांनी भरलेली बरबटलेली हे 1000 अधिक जास्त नियम आहेत. काडीचाही उपयोग नाही. म्हणून मी तुम्हाला माहिती म्हणून सांगितलं. ग्रहयोगांचा अभ्यास आपण फार वेगळ्या पद्धतीने करणार आहे. तो आपण बघूच पुढच्या. आणखीन एक क्विकली किती वेळ शिल्लक आहे त्याच्यावर मी ठरवतो. कदाचित पुढच्या लेक्चरमध्ये भारतीय पारंपरिक ज्योतिषशास्त्रात दुसऱ्या पद्धतीनं पण ग्रहांचा विचार होतो. तो बऱ्यापैकी आपण ज्या पद्धतीने योग बघणार आहात ना त्याच्या जवळपास जाणार आहे म्हणेन. ह्याच्यातही दृष्टीयोग म्हणतात. त्याच्यातही थोडे प्रॉब्लेम आहेत. आज लेक्चर मोठं झालं त्यामुळं पुढच्या लेक्चरमध्ये हा भाग आपल्या पारंपरिक ज्योतिषमध्ये कसा हाताळला आहे ते जरा बघून घेऊ. आणि मगच आपला जो मुख्य विषय आहे ग्रहयोग आपल्या पद्धतीने कसा अभ्यास करायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे. तेव्हा आज इथंच थांबतो. पुढच्या व्याख्यानात पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत कुणाला काही शंका असेल, कुणाला काही खुलासा हवा असेल, काही या स्लाईड्समधल्याबद्दल मुद्द्याबद्दल काही चर्चा करायची असेल, माहिती पाहिजे असेल, जरूर माझ्याशी संपर्क साधा. आपल्या सर्व शंकांचं मी निरसन करीन, सर्व खुलासे देईन, सर्व माहिती देईन. तेव्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि शुभेच्छा.